चालू करूयात आजच्या लेक्चरला. बघा आजच्या लेक्चरला आपण अर्थमॅटिक प्रोग्रेशनचा प्रॉब्लेम सेट बघणार आहोत. त्यामधील क्वेश्चन क्रमांक 6 पासून तर क्वेश्चन क्रमांक 14 पर्यंत बघणार आहे. तर आजचा पहिला प्रश्न बघा, लक्ष द्या इकडे, लक्ष द्या इकडे. प्रॉब्लेम आलता पहिल्या क्वेश्चनला थोडासा टेक्निकल. परत पहिलाच प्रश्न घेतोय. काय सांगितलेलं आहे बघा, परत पहिल्यापासून सांगतोय. काय म्हणलं बघा, प्रॉब्लेम सेट मधला 6वा प्रश्न आहे बाळांनो. काय सांगितलेलं आहे आपल्याला, इफ सम ऑफ थर्ड टर्म अँड एथ टर्म ऑफ एन एपी इज 7 अँड सम ऑफ 7th टर्म अँड 14th टर्म इज -3, देन फाइंड द 10th टर्म. आपल्याला कोणती टर्म काढायची, 10th टर्म फाइंड आउट करायची. आणि आपल्याला माहिती आहे नंबर ऑफ टर्म किंवा कोणती टर्म जर फाइंड आउट करायची झाली तर आपल्याकडे कोणता फॉर्म्युला आहे, टीएन चा. काय, टीएन इज इक्वल टू ए प्लस कंसात एन मायनस 1 इंटू काय डी. मग कोणती टर्म काढायची आपल्याला, पहिल्यांदा जे फाइंड आउट करायचं ते बघा, ती 10th टर्म काढायची. तर कितवी टर्म काढायची आपल्याला, 10 नंबरची. तर यांच्या ठिकाणी काय ठेवा, यांच्या ठिकाणी काय ठेवता, 10 इज इक्वल टू ए माहिती आहे का आपल्याला, नाही, मग जशा असताचा प्लस यांच्या ठिकाणी काय ठेवता, 10 मायनस 1 इंटू डी. पण टी 10 टर्म काढण्यासाठी बाळांनो आपल्याला ए आणि डी माहित असणं गरजेचं आहे. मग आपल्याला ए आणि डी माहिती आहे का, नाही. मग पहिल्यांदा ए आणि डी आपल्याला ही टर्म फाइंड आउट करावं लागेल. आणि ती टर्म आपल्याला कशी फाइंड आउट करता येईल बघा. तर कंडिशन दिलेली आपल्याला इथं पहिल्यांदा, द सम ऑफ थर्ड टर्म गिवन काय दिलेले बघा, हिअर सम ऑफ थर्ड टर्म अँड एथ टर्म इज 7. म्हणजे तिसऱ्या टर्मची आणि 8व्या टर्मची बेरीज किती दिलेली आहे, 7. त्याच पद्धतीनं सम ऑफ 7th अँड 14th टर्म इज -3. आणि 7व्या आणि 14व्या टर्मची बेरीज दिलेली आहे आपल्याला, ती बेरीज दिलेली आहे तुम्हाला -3. किती दिलेली आहे, -3. आणि आपल्याला ती 10 टर्म फाइंड आउट करायची. मग आता ही टी 10 टर्म फाइंड आउट करण्यासाठी ए आणि डी माहित असणं गरजेचं आहे, बरोबर आहे. मग आता इथून या पहिल्या टर्म वरून आपल्याला एक इक्वेशन भेटणार कंडिशन वरून, आणि दुसऱ्या कंडिशन वरून दुसरं इक्वेशन भेटणार. मग ते कसं भेटतं बघा, T3 प्लस T8 इज इक्वल टू 7. म्हणजे थर्ड टर्म प्लस 8 टर्म किती दिलेले आहे तुम्हाला, 7. मग थर्ड टर्म कोणती माहिती आहे का, नाही. मग पहिल्यांदा थर्ड टर्म फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे काय, Tn इज इक्वल टू ए प्लस कंसात एन मायनस 1 इंटू डी. मग पहिल्यांदा T3 टर्म फाइंड आउट करून घेतो. T3 इज इक्वल टू काय आला, ए प्लस. तर यांच्या ठिकाणी किती ठेवतात, 3, कारण की कितवी टर्म काढायची, तिसरी. मग काय आला 3 मायनस 1 इंटू काय आला तुमचा डी. तर T3 इज इक्वल टू आलं ए प्लस 3 मायनस 1 काय झाला 2d. म्हणजे बाळांनो आपल्याला तिसरी टर्म आलेली, तिसरी टर्म कोणती, ए प्लस 2d. त्याच पद्धतीने 8वी टर्म काढायची. मग ही 8वी टर्म ही कशी फाइंड आउट करू शकतो मी, T8 इज इक्वल टू ए प्लस. तर जसं आता तिसरी टर्म काढण्यासाठी यांच्या ठिकाणी काय पुट केलं तर आपण 3. मग त्याच पद्धतीनं 8वी टर्म काढण्यासाठी यांच्या ठिकाणी किती ठेवायचं आपल्याला, 8 मायनस 1 इंटू काय आला डी. तर काय आला T8 इज इक्वल टू ए प्लस 8 मायनस 1 किती झाला 7, आणि हा डी जसा असतात 7 इंटू डी काय आला 7. म्हणजे आपल्याला थर्ड टर्म पण आली आणि 8 टर्म पण आलेली. आणि कंडिशन काय दिलेली आपल्याला, सम ऑफ थर्ड टर्म आणि सम ऑफ 8 टर्म इज 7. कंडिशन दिलेली आपल्याला काय दिलेले बघा, लक्ष द्या. थर्ड टर्म प्लस 8 टर्म इज इक्वल टू दिलेले आपल्याला 7. मग सांगा थर्ड टर्म काय दिलेली आपल्याला, थर्ड टर्म काय आलेली आपली, ए प्लस 2d. आणि 8 टर्म काय आलेली आपली, ए प्लस 7d इज इक्वल टू किती आलेले, ह्या दोन टर्मची बेरीज किती तुमची 7. याला सॉल्व्ह करा, काय येईल तुमचं, इथला 1a आणि इथला 1a काय झाला 2a प्लस इथला 2d आणि इथला 7d किती झाला 9d इज इक्वल टू किती आलं तुमचं 7. बाळांनो इथं तुम्हाला पहिलं इक्वेशन भेटलं, या पहिल्या कंडिशन वरून पहिलं इक्वेशन भेटलं. आता ज्या पद्धतीनं सॉल्व्ह केलंय त्याच पद्धतीनं दुसऱ्या कंडिशन वरून तुम्ही दुसरं इक्वेशन तयार करू शकता. मग बघा दुसरं इक्वेशन कसं आहे, लक्ष द्या इकडं. आता काय म्हणलंय, द सम ऑफ 7th अँड 14th टर्म इज -3.
म्हणजे 7व्या आणि 14व्या टर्मची बेरीज आहे -3. पण 7वी टर्म कोणती माहितीये का? 14वी टर्म कोणती माहितीये का? नाही. मग पहिल्यांदा त्या टर्म फाइंड आउट करा. म्हणून मी लिहितो इथं, लक्ष द्या. आपल्याला काढायची आता काय दिलेलं आपल्याला, 7th टर्म प्लस 14 टर्म इज इक्वल टू -3. पण आपल्याला 7 टर्म माहित नाही आणि 14 टर्मही माहित नाही. मी पहिल्यांदा 7 टर्म फाइंड आउट करतो. मग आता 7 टर्म फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला काय आहे तुमचा? हाच फॉर्म्युला येणार, Tn इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. मग ठेवा इथं, ए ला ए. कितवी टर्म काढायची आपल्याला? 7वी. तर यांच्या ठिकाणी किती ठेवतात? 7. 7 मायनस 1 इंटू डी. डी ला डी जशाच तसा काय आला, T7 इज इक्वल टू ए प्लस 7 मायनस 1 किती आला? 60. म्हणजे बाळांनो आपल्याला 7वी टर्म माहित झाली. T7 टर्म कोणती? ए प्लस 60. त्याच पद्धतीनं 14 टर्म फाइंड आउट करायची. मग काय येईल बघा, T14 इज इक्वल टू ए प्लस, तर यांच्या ठिकाणी काय ठेवताना आता 14 -1 इंटू काय आला? डी. तर T14 इज इक्वल टू ए प्लस 14 -1 किती आला? 13. डी ला डी जशाच तसा. म्हणजे आपल्याला 7वी टर्म ही माहित झाली आणि 14वी टर्म ही माहित झाली. तर ह्या दोन टर्मची बेरीज किती दिलेली? -3. म्हणजे काय दिलेलं आपल्याला? T7 प्लस T14 इज इक्वल टू -3. तर काय येईल तुमचं? 7 टर्म किती आता तुमची इथं दिलेली? ए प्लस 6D. 14 टर्म काय आलेली तुमची? ए प्लस 13D इज इक्वल टू -3. करा याला सॉल्व. इथला 1A आणि इथला 1A काय झाला तुमचा? 2A प्लस 6D आणि हा 13D किती आला तुमचा? 19D इज इक्वल टू -3. याला इक्वेशन नंबर 2 देऊ. भेटले का? या दोन कंडिशन वरून आपल्याला दोन इक्वेशन भेटलेत आणि हे दोन्ही इक्वेशन कोणते तुमचे? पहिल्या टॉपिक मध्ये जावं लागेल, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. 2 व्हेरिएबल आहेत. तू म्हणता सर कोणते? तर लक्ष द्या इथं बघा, ए आणि डी. पहिल्या इक्वेशन मध्ये ए आणि डी हे दोन व्हेरिएबल आहेत. ज्यावेळेस सायमल्टेनियस इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं असतं त्यावेळेस आपण भरपूर मेथडनं सॉल्व्ह करू शकतो. पण आपण हे दोन्ही सायमल्टेनियस इक्वेशन एलिमिनेशन मेथडनं सॉल्व्ह करणार आहे. म्हणजे एलिमिनेशन मेथडनं सॉल्व्ह करताना पहिली कंडिशन आहे सेम पेअर असणं गरजेचं आहे, दुसरं अपोजिट साइन असणं गरजेचं आहे. मग आता सर सेम पेअर म्हणजे काय दादा? तर ह्या ए चा कोइफिशियंट तरी सेम असणं गरजेचं आहे किंवा डी चा कोइफिशियंट तरी सेम असणं गरजेचं आहे. मग कोणाचा कोइफिशियंट सारखा आहे बघा, ए पाशी किती आहे? 2. इथे ए चा कोइफिशियंट किती? 2. याचा अर्थ ए चे कोइफिशियंट सारखे आहेत. पण ज्याचे कोइफिशियंट सारखे आहेत त्याचेच अपोजिट साइन असणं गरजेचे आहे. आता अपोजिट साइन आहेत का बघा रे? हा कोणता साइन आहे? प्लस 2A प्लस आहे आणि इथला 2A कसा आहे तुमचा? प्लस आहे. मग अपोजिट साइन आहे का? नाही. म्हणजे फक्त सेम पेअर झाली, अपोजिट साइन भेटलेत का? नाही. म्हणजे अपोजिट साइन भेटण्यासाठी इक्वेशनची काय करावी लागते? सबट्रॅक्शन. म्हणून मी इथं लिहू शकतो सबट्रॅक्ट इक्वेशन नंबर 1 फ्रॉम 2. मी इक्वेशन नंबर 1 हे सबट्रॅक्ट करतो इक्वेशन नंबर 2 मधून. इक्वेशन नंबर 2 काय आलेले बाळांनो आपला? 2A प्लस 19D इज इक्वल टू -3. इक्वेशन 1 आहे आपला 2A प्लस 9D इज इक्वल टू 7. ज्या वेळेस आपण इक्वेशन सबट्रॅक्ट करतो त्यावेळेस जे इक्वेशन खाली लिहिलेलं असतं त्याच्या तुम्हाला अपोजिट साइन द्यायचे. मग अपोजिट म्हणजे हा 2A प्लस आहे तर काय होणार? मायनस. हा 9D प्लस आहे तर काय होणार? मायनस. आणि हा 7 प्लस आहे तर काय होणार? मायनस. 2A प्लस आहे, इथला 2A मायनस. प्लस मायनस काय झाला? कॅन्सल. एक संख्या प्लस आहे, एक संख्या मायनस आहे. मग आता ह्या 9Dचं हे साइन खालचं घ्यायचं आपल्याला. मग 9D कसा आहे? मायनस. एक प्लस एक मायनस काय होणार? सबट्रॅक्शन. 9D मधून 9 गेला, 9D गेला, काय उरला तुमचा? 10D इज इक्वल टू. इथं दोन्ही संख्या मायनस मध्ये, जर ज्यावेळेस दोन्ही संख्या मायनस असतील त्यांची पहिल्यांदा ऍडिशन करून घ्यायची. 7 प्लस 3 काय आला? 10 आणि मोठ्या संख्येचे चिन्ह मायनस. आता डी भेटेल आपल्याला, तर डी इज इक्वल टू काय आला तुमचा? 10 मायनस 10 अपॉन 10. तर 10 एक 10. तर डी इज इक्वल टू किती आला तुमचा? -1. बाळांनो ज्या पद्धतीने आपल्याला डी भेटलाय, आता कोण काढायचं आपल्याला? ए. मग आता ए काढून घेऊत आपण. बघा आता डी ची व्हॅल्यू माहित झालेली आहे, तर ए ची व्हॅल्यू काढण्यासाठी
बाळांनो ह्या डी ची व्हॅल्यू एक तर इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करा किंवा इक्वेशन नंबर 2 मध्ये करा. दोन्ही इक्वेशन मध्ये पुट केली तर व्हॅल्यू ही सारखीच येणार. मग जे सोपं इक्वेशन वाटते, जे इझी इक्वेशन वाटते त्यामध्ये ठेवून द्या. मग डी इज इक्वल टू -1 ही इक्वेशन मी 1 मध्ये ठेवून देतो. काय येईल बघा, पुट डी इज इक्वल टू -1 इन इक्वेशन 1. किती इक्वेशन 1 मध्ये ठेवतो. मग इक्वेशन 1 काय आहे तुमचा, 2a प्लस 9d इज इक्वल टू 7. पण जिथं डी दिसतंय त्या ठिकाणी काय ठेवायचं, -1. मग काय आला, 2a प्लस 9 इंटू हा 9 आणि डी मल्टिप्लिकेशन मध्ये डी ची व्हॅल्यू -1 येतं. -1 इज इक्वल टू 7. 2a प्लस, आता लक्ष द्या, प्लस गुणिले मायनस काय झाला, मायनस. मग 9 इंटू 1 9 इज इक्वल टू 7. आपल्याला ए ची व्हॅल्यू काढायची, तर हा -9 दुसऱ्या साईडला जाऊन काय होत असतो, प्लस. म्हणजे काय आला तुमचा 7 प्लस 9. तर काय आला 2a इज इक्वल टू 9 प्लस 7 किती आला तुमचा 16. तर ए इज इक्वल टू काय आला 16/2. तर काय आला बे एक बे बे 8 16. तर ए इज इक्वल टू किती भेटला आपल्याला. आता ए ही आपल्याला माहित झालाय आणि डी ही माहित झालाय, तर आपण कोण फाइंड आउट करू शकतो, तर बाबा आपल्याला विचारलेले 10वी टर्म काढा, तर मी ही 10वी टर्म फाइंड आउट करू शकतो. काय फॉर्म्युला आपला, नंबर ऑफ टर्म फाइंड आउट करायचे झाले किंवा nth टर्म फाइंड आउट करायची झाली तर फॉर्म्युला काय, Tn इज इक्वल टू ए प्लस n-1 इंटू डी. कितवी टर्म काढायची, 10वी. तर n च्या ठिकाणी 10 ठेवा. T10 इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू किती आलेली 8 प्लस n कितवी टर्म काढायची 10. तर n च्या ठिकाणी ठेवता 10 -1 इंटू आणि डी किती आलेला आहे तुमचा -1. इथं ठेवा -1 इंटू -1 काय आला 8 प्लस 10 मधून 1 गेला किती उरला 9 इंटू -1. तर काय आला रे तुमचा 8 प्लस गुणिले मायनस काय झालं मायनस. तर 9 इंटू 1 काय आला 9. तर T10 इज इक्वल टू ही टर्म किती आली रे आपली, काय होणार एक संख्या प्लस आहे एक संख्या मायनस आहे. तर काय होणार सबट्रॅक्शन. तर 9 मधून 8 गेला किती उरला 1 आणि मोठ्या संख्या चिन्ह मायनस, म्हणजे T10 टर्म किती आलेली तुमची -1. ज्यांना लिहायचंय त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. चला दुसरा प्रश्न. समजलंय का सर्वांना, थंब दाखवा, थंब दाखवा सगळ्यांनी. ओके चला दुसरा क्वेश्चन बघू. ज्यांना लिहायचं त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. चला चला दुसरा क्वेश्चन. दुसरा क्वेश्चन काय म्हणलं बघा, पहिल्यांदा सगळ्यांनी क्वेश्चन केअरफुली रीड करा. चला दुसरा क्वेश्चन काय सांगतं बघा आपल्याला, इन एन एपी द फर्स्ट टर्म इज 5. फर्स्ट टर्म काय दिलेली आपल्याला 5 अँड लास्ट टर्म इज 45. लास्ट टर्म दिलेली एक अर्थमॅटिक प्रोग्रेशन मधली आपल्याला पहिली टर्म दिलेली -5 आणि लास्ट टर्म दिलेली आपल्याला 45. आणि नंतर काय म्हणलं बघा, इफ सम ऑफ ऑल नंबर इन द एपी इज 120. काय दिलेलं आपल्याला, इफ द सम ऑफ ऑल नंबर इन द एपी इज 120 देन हाऊ मेनी टर्म्स आर देअर. हे जे अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे, ह्या अर्थमॅटिक प्रोग्रेशन मधल्या नंबर ऑफ टर्म आपल्याला सांगायचे, किती टर्म आहेत ह्या एपी मध्ये. आणि नंतर विचारलंय व्हॉट इज द कॉमन डिफरन्स, आपल्याला कॉमन डिफरन्स विचारलं. मग फर्स्ट टर्म म्हणजे कोण दिलेलं रे तुम्हाला, ए दिलेला आहे, ए किती येणार तुमचा -5. दुसरं काय दिलेलं तुम्हाला लास्ट टर्म, लास्ट टर्म म्हणजे काय असतं तुमचं Tn किती दिलेलं आहे तुम्हाला 45. आणि नंतर दिलंय द सम ऑफ ऑल नंबर इन द एपी इज 120. आणि ज्या सर्व त्या अर्थमॅटिक प्रोग्रेशन एपी आहेत त्या सर्वांची जर बेरीज केली तर ती बेरीज किती दिलेली तुम्हाला 120. म्हणजे Sn इज इक्वल टू किती दिलेलं आहे 120. किती दिलेले तुम्हाला 120. आणि आपल्याला विचारले देन हाऊ मेनी नंबर ऑफ टर्म इन एपी. त्या अर्थमॅटिक प्रोग्रेशन मध्ये नंबर ऑफ टर्म किती आहेत हे आपल्याला सांगायचं. आणि नंतर विचारलेलं आहे
व्हॉट इज द कॉमन डिफरन्स? मग कॉमन डिफरन्स म्हणजे कोण असतो तुमचा? डी. बघा ह्या क्वेश्चनला कसं सॉल्व्ह करायचं. बघा काय काय दिलेलं आहे आपल्याला, जे जे माहिती आहे पहिल्यांदा ते लिहून घेऊ. हिअर ए इज इक्वल टू फर्स्ट टर्म माहिती आहे आपल्याला, ए फर्स्ट टर्मला ए सपोज करू आणि ए इज इक्वल टू किती दिलेले तुम्हाला? -5. ओके. नंतर काय दिले तुम्हाला? लास्ट टर्म. लास्ट टर्म म्हणजे कोण असणार आहे बाळांनो? टीएन असणार आहे. लास्ट टर्म म्हणजे काय असणार आहे तुमचा? टीएन. तो किती दिलेला आहे तुम्हाला? 45. लास्ट टर्म किती दिलेला आहे तुम्हाला? 45. आणि विचारले नंतर तुम्हाला विचारलंय इफ सम ऑफ ऑल नंबर इन द एपी इज 120, म्हणजे सर्व संख्यांची बेरीज किती दिलेली तुम्हाला? 120. आणि आपल्याला कोण फाइंड आउट करायचं आहे? नंतर नंबर ऑफ टर्म विचारलेल्या आहेत, हाऊ मेनी टर्म, म्हणजे एन फाइंड आउट करायचं आहे. आणि नंतर विचारलेले आपल्याला कॉमन डिफरन्स, म्हणजे आपल्याला डी फाइंड आउट करायचं. ओके. म्हणजे आपल्याला इथं टोटल जर क्वेश्चन दिलेले बघितले तर आपल्याला 2 क्वेश्चन फाइंड आउट करायचे. आता लक्ष द्या, एन कसा फाइंड आउट करता येईल? नंबर ऑफ टर्म फाइंड आउट करायचं जर झालं तर तुम्हाला माहिती फॉर्म्युला कोणता आहे? टीएन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. पण नंबर ऑफ टर्म किती आहेत माहिती आहेत का? माहितच नाहीत. आपल्याला एन काढायचा आहे. लास्ट टर्म माहिती आहे, बरोबर. आपल्याला ए माहिती आहे, ए किती दिलेला आहे? -5. एन काढायचा आहे. पण मला सांग, आपल्याला कॉमन डिफरन्स फाइंड आउट करायचा, म्हणजे आपल्याला टीएन चा फॉर्म्युला यूज करता येईल का? आपल्याला डायरेक्ट टीएन चा फॉर्म्युला यूज करता येणार नाही. कशामुळं? कारण की टीएन चा फॉर्म्युला यूज केला तर एन पण फाइंड आउट करायचं आणि डी पण फाइंड आउट करायचं. एकदाच 2 टर्म फाइंड आउट करता येणार नाही, तर आपण टीएन चा फॉर्म्युला यूज करू शकत नाही. मग दुसरा काय? दुसरं कसं फाइंड आउट करता येईल? लक्ष द्या. तर दुसरा काय फॉर्म्युला आहे तुमचा? एसएन इज इक्वल टू एन अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a प्लस एन मायनस 1 इंटू डी. मग इथंही डी आलाय. परत आपल्याला हाही फॉर्म्युला फाइंड आउट, ह्या फॉर्म्युल्याने आपल्याला उत्तर काढता येईल का? नाही. मग तिसरा फॉर्म्युला कोणता आहे? तर माहिती आहे बाळांनो, आपल्याला एसएन चे 2 फॉर्म्युले माहिती आहेत. एक हा आणि दुसरा एसएन चा फॉर्म्युला एन अपॉन 2 इन ब्रॅकेट टी1 प्लस टीएन. आता फाइंड आउट करू शकतो. टी1 म्हणजे कोण? फर्स्ट टर्म. फर्स्ट टर्म माहिती आपल्याला किती दिलेली? 5. आणि टीएन म्हणजे काय? लास्ट टर्म. किती दिलेली तुम्हाला? 45. आणि त्या सर्व टर्मची बेरीज ही माहिती आहे, म्हणजे आपल्याला एसएन माहिती आहे. म्हणजे आपण कोण फाइंड आउट करू शकतो? एसएन. कोणत्या फॉर्म्युल्यानं? हा, एसएन इज इक्वल टू एन अपॉन 2 इन ब्रॅकेट टी1 प्लस टीएन. ओके. मग बघा, लक्ष द्या इकडं. तर आपल्याला एसएन चा 2 नंबरचा फॉर्म्युला यूज करावा लागेल बाळांनो. काय फॉर्म्युला आपला? लक्ष द्या इकडं. फॉर्म्युला काय तुमचा? एसएन इज इक्वल टू एन अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a प्लस एन सॉरी, हा नाही, हा फॉर्म्युला यूज करायचा ना आपल्याला. एन अपॉन 2 इन ब्रॅकेट टी1 प्लस टीएन. हा काय झाला तुमचा फॉर्म्युला? मग ह्या जेवढ्या अर्थमॅटिक प्रोग्रेशन मध्ये टर्म आहेत त्यांची सम माहिती आपल्याला किती आहे? 120. तर मी ह्या एसएन च्या जागी काय लिहू शकतो? 120 इज इक्वल टू, आपल्याला एन काढायचा आहे, नंबर ऑफ टर्म काढायचा. टी1 म्हणजे फर्स्ट टर्म आणि ती किती आलेली? -5 प्लस टीएन. टीएन म्हणजे काय? लास्ट टर्म. ती किती दिलेली? 45. लक्ष द्या सर्वांनी. आता बघा, याला सॉल्व्ह करायचं. हा 2 डिव्हिजनचा आहे. दुसऱ्या साईडला जाऊन कुठं जाणार आहे तो? मल्टिप्लिकेशन मध्ये. म्हणजे काय आला? 120 इंटू 2 इज इक्वल टू, इथं रिमेनिंग राहिला फक्त एन इन ब्रॅकेट. लक्ष द्या इकडं. एक संख्या मायनस एक संख्या प्लस आहे, काय होणार? सबट्रॅक्शन. मग 45 मधून 5 गेला, किती राहिला? 40. आणि मोठ्या संख्या चिन्ह प्लसला प्लस. मग आपल्याला एन काढायचा आहे. तर आता लक्ष द्या, एन काढण्यासाठी हा 40 मल्टिप्लिकेशनचा दुसऱ्या साईडला जाऊन कुठं जाणार आहे तो? डिव्हिजन मध्ये. म्हणजे मी असं लिहू शकतो का इथं? 120 इंटू 2 डिवायडेड बाय 40 इज इक्वल टू, इकडे रिमेनिंग कोण राहिला तुमचा? एन फक्त. गुणाकारातला इकडे जाऊन कुठं गेला? भागाकारामध्ये. मग चला बघा काय आलं तुमचं. हा शून्य कॅन्सल झाला. लक्ष द्या इकडं. शून्य कॅन्सल झाला. 4 1 4, 4 2 8, 4 1 3 12. काय आलं तुमचं? 3 इंटू 2 इज इक्वल टू एन. तर किती आला? 6. एन इज इक्वल टू किती आलं? 6. तर दादा, ह्या एपी मध्ये, ह्या अर्थमॅटिक प्रोग्रेशन मध्ये नंबर ऑफ टर्म किती झाल्या तुमच्या? 6.
म्हणजे मी इथं लिहू शकतो देर आर 6 टर्म इन एपी. हे कशात अर्थमॅटिक प्रोग्रेशन मध्ये, या अर्थमॅटिक प्रोग्रेशन मध्ये नंबर ऑफ टर्म किती झाल्यात 6. आता कोण काढायचं आपल्याला, कॉमन डिफरन्स काढायचा. तर आपण कॉमन डिफरन्स फाइंड आउट करू शकतो कसा बघा, इथं आपल्याला कॉमन डिफरन्स फाइंड आउट करता येईल. पहिली आता एन माहिती आहेत तुम्हाला, नंबर ऑफ टर्म किती आहेत 6, म्हणजे आपल्याला डी काढण्यासाठी आपण परत टीएन चा फॉर्म्युला यूज करून डी फाइंड आउट करू शकतो. कायला तुमचा टीएन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू कायला डी. नंबर ऑफ टर्म किती आहेत ह्या अर्थमॅटिक प्रोग्रेशन मध्ये, किती आहेत 6. तर तुम्ही एनच्या जागी 6 ठेवणार आहेत इज इक्वल टू ए किती आहे आपला, ए दिलेला -5 प्लस, तर यांच्या ठिकाणी काय ठेवणार आहे तुम्ही, यांच्या ठिकाणी 6 ठेवा. का, कारण की किती टर्म आहेत 6. डी काढायचा, डी जशा असतात. मग कायला T6 इज इक्वल टू कायला तुमचा बघा, लक्ष द्या, T6 टर्मची काय आलेली तुम्हाला, एक मिनिट हा, नंबर ऑफ टर्म फाइंड आउट करायच्यात ना आपल्याला. तर काय विचारलेलं आपल्याला इथं, कॉमन डिफरन्स फाइंड आउट करायचा. डी फाइंड आउट करायचा, एक मिनिट हा, लक्ष द्या इकडे. टीएन नंबर ऑफ टर्म, सॉरी टीएन म्हणजे काय तुमची लास्ट टर्म आहे ना, तर लास्ट टर्मच्या जागी काय ठेवणार आहे तुम्ही, लास्ट टर्म किती, नंबर ऑफ टर्म्स आहेत पण टीएन म्हणजे लास्ट टर्म किती दिलेली तुम्हाला, लक्ष द्या इकडं. टीएन म्हणजे काय, लास्ट टर्म. लास्ट टर्म किती दिलेली आहे 45, तर टीएनच्या जागी काय ठेवणार आहे मी 45. मग कायला बघा, लक्ष द्या, 45 इज इक्वल टू -5 प्लस 6 - 1 कायला 5D. आपल्याला डी फाइंड आउट करायचा आहे. तर हा मायनस इकडे येऊन काय होईल तुमचा प्लस होईल, तर काय झाला 45 प्लस 5 इज इक्वल टू 5D. मग 45 प्लस 5 किती आला तुमचा 50 इज इक्वल टू काय झाला तुमचा 5D. पण डी काढायचा आहे, तर हा 5 मल्टिप्लिकेशन मधला दुसऱ्या साईडला जाऊन कुठं जाणार आहे तुमचा डिव्हिजन मध्ये, तर काय आला तुमचा डी. तर 5 1 5 आणि 0 ला 0, तर तुमचा कॉमन डिफरन्स किती झाला 10. कॉमन डिफरन्स किती झाला तुमचा 10. ह्या पद्धतीने तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करायचा होता. ज्यांना लिहायचे त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. चला स्क्रीनशॉट काढून घ्या. छान छान. बघा नंतरचा क्वेश्चन बघा, लक्ष द्या. नंतरचा क्वेश्चन काय दिला बघा आपल्याला, बघा काय म्हणलंय, द सम ऑफ 1 to n नॅचरल नंबर, काय दिले बघा, सम ऑफ 1 to n नॅचरल नंबर इज 36, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ n. आपल्याला n फाइंड आउट करायचं. काय दिलेलं आपल्याला, द सम ऑफ, आपल्याला सम ऑफ दिले म्हणजे कोणता फॉर्म्युला यूज होणार आहे तुमचा, एसएन चा फॉर्म्युला यूज होणार आहे. कोणता फॉर्म्युला यूज होणार आहे तुमचा एसएन चा. एसएन चा फॉर्म्युला काय तुमचा, एसएन इज इक्वल टू n अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू डी. दुसरा फॉर्म्युला एसएन इज इक्वल टू n अपॉन 2 इन ब्रॅकेट t1 प्लस tn. हे दोन फॉर्म्युले तुमच्याकडे. आता आपण पहिला फॉर्म्युला यूज करू. तर इथं काय काय माहित असणं गरजेचं बघा. आपल्याला विचारलेलं आहे द सम ऑफ 1 to n नॅचरल नंबर इज 36, म्हणजे एक अर्थमॅटिक प्रोग्रेशन दिलेली तुम्हाला 1 to n ह्या नॅचरल संख्यांची बेरीज किती दिलेली तुम्हाला 36. म्हणजे आपण इथं काय लिहू शकतो, हिअर एन शेवटची संख्या कोण आहे एन दिलेलं आहे, याचा अर्थ एन इज इक्वल टू ह्या सर्व टर्मची बेरीज किती दिलेली तुम्हाला 36. आणि ए इज इक्वल टू काय येईल तुमची, द सम ऑफ 1 to n, म्हणजे पहिली टर्म कोण आहे तुमची 1 आहे. ए म्हणजे काय झाला तुमचा इथं 1, म्हणजे तुम्ही एच्या ठिकाणी 1 लिहू शकता. तुम्हाला दुसरं माहित असणं गरजेचं आहे डी, एन फाइंड आउट करायचा आहे. दोन कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर मध्ये डिफरन्स कितीचा असतो रे, कितीचा असतो 1चा.
तोच आपल्याला फाइंड आउट करायचा. म्हणजे मी इथं लिहू शकतो द डिफरन्स बिटवीन, असं लिहितो मी, बघा लक्ष द्या, द द डिफरन्स बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर B1, दोन कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर मध्ये डिफरन्स कितीचा असतो तुमचा? 1 चा. याचा अर्थ तुमचा कॉमन डिफरन्स किती झाला रे? तर D इज इक्वल टू किती झाला तुमचा? 1. आता काय काय माहित झाले बघा आपल्याला, एसएन पण माहिती. काय म्हणलेलं आपल्याला? सम ऑफ 1 to n नॅचरल नंबर इज 36. म्हणजे 1 पासून n पर्यंतच्या ह्या सर्व टर्मची बेरीज जर केली तर किती दिलेली? 36. आणि लास्ट टर्म कोणती तुमची? लास्ट टर्म n आहे. म्हणजे सम ऑफ n इज इक्वल टू काय आला? 36. आणि आपल्याला nच फाइंड आउट करायचं. म्हणजे आपण एसएन चा फॉर्म्युला यूज करणार आहे, म्हणून मी इथं लिहितो. नाव एसएन चा फॉर्म्युला काय? एसएन इज इक्वल टू n अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a प्लस, किंवा इकडे लिहितो मी, जागा पुरणार नाही नंतर, एसएन इज इक्वल टू n अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू काय आला? d. बघा सम ऑफ n टर्म किती दिलेली? 36. आपल्याला n ची व्हॅल्यू काढायची जशाच तसा 2 इंटू a किती आलेला आहे तुमचा? 1 प्लस n मायनस 1 इंटू काय आलेला आहे तुमचा? d ची व्हॅल्यू किती आलेली? 1. याला सॉल्व्ह करायचं. सोपं आहे. बघा लक्ष द्या, कोणाची n ची व्हॅल्यू आलेली असेल तर कमेंट मध्ये सांगा. n ची व्हॅल्यू आलेली असेल तर काय आला? हा 2 डिव्हिजनचा इकडे जाऊन कुठे जाणार? मल्टिप्लिकेशन मध्ये. 36 इंटू 2 इज इक्वल टू n इन ब्रॅकेट 2 इंटू 1 2 प्लस, आता लक्ष द्या, ह्या 1 न मल्टिप्लाय करायचं. 1 इंटू n काय आला? n. 1 इंटू 1 काय आला? -1 ब्रॅकेट क्लोज. इथं काय आला? 36 इंटू 2 72 इज इक्वल टू n. याला जर सॉल्व्ह केल्याच्या नंतर काय आलं तुमचं? बघा हा प्लस आहे ना, हा मायनस आहे, मग काय होणार? सबट्रॅक्शन. 2 मधून 1 गेला, किती राहिला तुमचा? 1. तर n जशाच तसं, तर ह्या दोघांची बघा, एक संख्या प्लस आहे, एक संख्या मायनस आहे, सबट्रॅक्शन होणार. 2 मायनस 1 किती राहिला? 1. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस. आपल्याला कोण काढायचा? n. तर आता n ब्रॅकेटच्या बाहेर येणे, तर ह्या n न ब्रॅकेटच्या आतमधल्या टर्मला काय करून घ्यायचं? तुम्हाला मल्टिप्लाय करून घ्यायचं. तर बघा, ज्यांचा आन्सर आला असेल त्यांनी n ची व्हॅल्यू सांगा मला. n इज इक्वल टू किती आलेलं आहे तुमचं? काय आलं? 72 इज इक्वल टू n इंटू n काय आला? n स्क्वेअर प्लस n इंटू 1 काय आला? n. मग आता इथं तुम्हाला क्वाड्रेटिक इक्वेशन तयार होत आहे. मग हा प्लस 72 इकडे येऊन काय होणार? मायनस. मग काय तुमचा इकडे राहिला रिमेनिंग 0 इज इक्वल टू n स्क्वेअर प्लस n. हा प्लस इकडे येऊन काय झाला तुमचा? मायनस. आता क्वाड्रेटिक इक्वेशन तयार झालं. आणि आपल्याला माहिती आहे क्वाड्रेटिक इक्वेशन कसं सॉल्व्ह करायचं. बघा या इक्वेशनलाच काय लिहू शकतो मी? ह्या पद्धतीने लिहू शकतो, n स्क्वेअर प्लस n मायनस 72 इज इक्वल टू 0. चला बघा n ची व्हॅल्यू किती आली सांगा? चला 8 आली काही जणांची. छान. मग आता आपल्याला n ची व्हॅल्यू काढायची. क्वाड्रेटिक इक्वेशन आहे, आपल्याला माहिती आहे कसं सॉल्व्ह करायचं. मग बघायचा n स्क्वेअरचा ज्या व्हेरिएबलचा पॉवर 2 आहे त्याचा कोइफिशियंट नेहमी 1 असणं गरजेचं आहे. फॅक्टरायझेशन मध्ये आहे का? 1 आहे. मग जर 1 असेल तर हे कॉन्स्टंट टर्मचे तुम्हाला फॅक्टर पडायचे. कोण आहे कॉन्स्टंट टर्म? -70. प्लस असेल प्लस घ्या, मायनस असेल मायनस घ्या. मग बघा दोन संख्यांचा गुणाकार मायनस कधी येऊ शकतो? ज्यावेळेस दोन्हीपैकी एक संख्या काय असणार आहे तुमची? मायनस असणार आहे. मग आता आपल्याला अशा दोन संख्या शोधायच्या की त्या दोन संख्यांचा गुणाकार -72 यायला पाहिजे आणि त्यांची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन +1 यायला पाहिजे. कारण की मिडल टर्म बघायची. मिडल टर्म इथं n आहे आणि n चा कोएफिशियंट काही नाही म्हणजे काय आहे? 1 आहे. समजायले सगळ्यांना? मग असे दोन फॅक्टर सांगा. चला फॅक्टर सांगा. -9 8. -9 येणार नाही. बघा काय येईल तुमचे? असे दोन संख्या शोधा की त्या दोन संख्यांचा गुणाकार -72 यायला पाहिजे आणि त्यांची ऍडिशन किती यायला पाहिजे? +1. आपल्याला समजतंय 9 8 72. पण दोन्ही संख्या पॉझिटिव्ह. मल्टिप्लिकेशन कसं पाहिजे आपल्याला? मायनस. पण कोणती संख्या मायनस आहे तर इथं मिडलला बघायचं.
जर मिडलला प्लस असेल तर नेहमी ध्यानात ठेवायची दोन संख्यामधली लहानी संख्या काय असणार आहे तुमची मायनस असणार आहे. म्हणून एन इज इक्वल टू किती असेल तुमची मायनस सॉरी फॅक्टर काय झाले 9 आणि 8 आणि एक संख्या मायनस आहे ती म्हणजे कोणती तुमची 8. बघा 9 मायनसला मायनस बेरीज किंवा वजाबाकी +1 यायला पाहिजे. मग एक संख्या प्लस एक संख्या मायनस 9 मधून 8 गेले काय उरला 1 आणि मोठ्या संख्या चिन्ह प्लस म्हणजे दोन्ही फॅक्टर झाले आपले. एन इज इक्वल टू हे फॅक्टर -9 होणार नाही. काय आलं तुमचा हे दोन्ही फॅक्टर मिडल टर्मच्या जागेला एन स्क्वेअर प्लस 9n मायनस 8n मायनस 72 इज इक्वल टू 0. बरोबर. आणि दादा दिदे हे अशा टर्म लिहिल्याच्या नंतर इथं 2-2चे गट तयार करून घ्या. काय करून घ्या 2-2चे गट पेअर तयार करून. काय आलं बघा आता कॉमन काढा. इथं येणे इथं येणे मी n कॉमन काढू शकतो. काय राहिला इथं n प्लस हा n कॉमन निघाला इथं रिमेनिंग राहिला 9. इथून असं कॉमन काढायचं इथं n आहे पण इथं n आहे का नाही मग कॉमन निघणार. मग बघायचं दोन्ही संख्येला मोठ्यात मोठ्या कोणत्या संख्येने भाग जातो कोणी जातो 8 ने जातो. म्हणून इथं दोन्हीकडे मायनस आहे म्हणून मी -8 कॉमन काढतो. रिमेनिंग कोण राहिला n मायनस गुणिले मायनस काय झाला प्लस. कॉमन काढलेल्या संख्येने आतमधल्या संख्येला डिवाइड करायचे. 9 8 72 किती आला तुमचा 9 इज इक्वल टू काय आला 0. बघा दोन्ही ब्रॅकेट सेम आहेत का म्हणजे याचा अर्थ आपलं उत्तर बरोबर आहे. मग दोन ब्रॅकेट मधला एक ब्रॅकेट जसा असता चला n + 9 आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये कॉमन काढलेले n - 8 इज इक्वल टू 0. बघा दोन संख्यांचा गुणाकार 0 आहे याचा अर्थ दोन्हीपैकी एक संख्या काय आहे तुमची मायनस सॉरी दोन संख्यांचा गुणाकार 0 आहे याचा अर्थ दोन्हीपैकी एक टर्म काय आहे तुमची 0. एक तर ही टर्म 0 आहे किंवा ही टर्म 0 आहे. कोणती आपल्याला माहित नाही म्हणून मी एक तर लिहू शकतो n + 9 इज इक्वल टू 0. एक तर ही टर्म 0 असू शकते किंवा ऑर n - 8 इज इक्वल टू 0. मग काय आला n इज इक्वल टू +9 तिकडे जाऊन काय झाला मायनस आणि इकडं ऑर इज इक्वल टू n इज इक्वल टू किती झाला -8 तिकडे जाऊन प्लस झाला. मग n च्या व्हॅल्यू किती आले रे तुमच्या एक -9 आली दुसरी काय आली 8. पण हे जे नंबर आहेत n काढायचे मग हे कोणते नंबर आहेत तुम्हाला दिलेले आहेत हे नॅचरल नंबर आहेत. हे कोणते नंबर आहेत नॅचरल नंबर. मग मला सांगा 9 हा नंबर नॅचरल नंबर आहे का रे तुमचा नाही. म्हणजे याचा अर्थ n इज इक्वल टू किती असणार आहे तुमचा 8. ज्यांचा 8 आन्सर आले त्यांचं बरोबर आहे छान. म्हणून मी इथं लिहू शकतो बट निगेटिव्ह नंबर कॅन नॉट बी नॅचरल नंबर. निगेटिव्ह नंबर हा कधी तुमचा नॅचरल नंबर असतो का रे नाही. म्हणून तुम्ही लिहू शकतात n इज इक्वल टू 9 ही व्हॅल्यू कशी तुमची अनएक्सेप्टेबल आहे. म्हणजे n इज इक्वल टू आपण -9 घेऊ शकत नाही तर देअरफॉर n इज इक्वल टू काय येईल तुमचा आन्सर 8 येईल. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं झालंय त्यांनी पुढला क्वेश्चन बघा. ज्यांना लिहायचं त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चन. चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणलेलं बघा आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आपल्याला डिवाइड 207 इन 3 पार्ट. म्हणजे 207 ला आपल्याला किती पार्ट मध्ये करायचंय 3 पार्ट मध्ये डिवाइड करायचं. परत काय म्हणलंय सच दॅट ऑल पार्ट आर इन एपी. म्हणजे 3 पार्ट केलेले ते कसे असणार आहेत अर्थमॅटिक प्रोग्रेशन. याचा अर्थ त्यांच्यातला कॉमन डिफरन्स कसा असणार आहे सेम असणार आहे कॉन्स्टंट असणार आहे कारण की अर्थमॅटिक प्रोग्रेशन म्हणलेले आपल्याला. अँड प्रोडक्ट ऑफ 2 स्मॉलर पार्ट विल बी 4623. म्हणजे 3 पार्ट करणार आहेत आपण त्याच्यातल्या 2 लहान पार्टांचा 2 लहान संख्यांचा किंवा पार्टचा गुणाकार किती येतोय 4623. प्रोडक्ट म्हणजे काय तर प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन. ध्यानात ठेवा प्रोडक्ट म्हणजे काय मल्टिप्लिकेशन. मग आपल्याला 207 ला 3 पार्ट मध्ये डिवाइड करायचं. मग ते 3 पार्ट कोणते आहेत माहिती आहेत का आपल्याला म्हणजे 3 नंबरच असणार आहेत. ते कोण असणार आहेत 3 टर्म असणार आहेत त्या. कारण की आपल्याला म्हणलेले सच दॅट ऑल पार्ट
आर इन एपी, हे सगळे पार्ट काय असणार आहे तुमचे, एपीच असणार आहे. मग 3 पार्ट आहेत. 207 ला किती पार्ट मध्ये करायचंय, 3. हा 1, 2 आणि 3, 3 पार्ट मध्ये डिवाइड करायचंय. मग आता बघा, आणि काय म्हणलंय, ऑल पार्ट्स आर इन एपी, यांच्यातला म्हणजे कॉमन डिफरन्स कसा असणार आहे, सारखा. म्हणजे पहिला पार्टला आपण T1 म्हणू शकतो, दुसऱ्या पार्टला T2 म्हणू शकतो, तिसऱ्या पार्टला T3 म्हणू शकतो. हे पार्ट कोणते आहेत माहिती आहेत का, ह्या टर्म कोणत्या आहेत माहिती आहेत का आपल्याला, माहित नाहीत. आपण म्हणू शकतो, पण हे काय आहेत, अर्थमॅटिक प्रोग्रेशन मध्ये दिलेले आहेत आपल्याला. मग आता बघा कसं सॉल्व्ह करायचं याला. मग इथं तुम्हाला एक सांगितलेलं आहे, जनरल टर्म आणि एपी. अर्थमॅटिक प्रोग्रेशनची पहिली टर्म जर आपण ए सपोज जर केली, तर दुसरी टर्म काय सपोज करतो आपण, दुसरी टर्म काय येते आपली ए प्लस डी, तिसरी टर्म काय येते आपली ए प्लस 2d, फोर्थ टर्म काय येते तुमची ए प्लस 3d. हे काय झालं तुमच्या जनरल टर्म झाल्या. मग आपण एपी आहेत, पण ए माहित नाही, फर्स्ट टर्म माहित नाही, सेकंड टर्म माहित नाही, पण आपण म्हणू शकतो ए म्हणजे पहिली टर्म आणि डी म्हणजे काय, कॉमन डिफरन्स. इथून आपण 3 पार्ट करू, ह्या झाल्या. आणि याच्या पाठीमागची जर काढायची म्हणले, तर ही ए आले असेल, तर याच्या पाठीमागची काय येणार तुमची ए मायनस डी, काय येणार ए मायनस डी, ए मायनस डी, ए असेल ए प्लस डी असेल ए प्लस 2 झाले. हे काय झाल्यात, जनरल टर्म ऑन एपी, ह्या अर्थमॅटिक प्रोग्रेशनच्या जनरल टर्म. आता 207 ला ह्या 3 टर्म मध्ये आपल्याला डिवाइड करायचं. किती टर्म मध्ये डिवाइड करायचं आपल्याला, 3 टर्म मध्ये. बघा, म्हणून इथं स्टार्टिंगला लिहितो मी, लक्ष द्या. हिअर 3 पार्ट, 3 पार्ट कोणकोणते घ्यायचे आपल्याला, मग आपण 3 पार्ट घेऊ. हे आपल्याला 200 असं लिहितो मी, थांबा 1 मिनिट. डिवाइड 207 इन 3 पार्ट, 3 पार्ट मध्ये डिवाइड करायचं. म्हणजे इथं आपल्याला कोणत्या पार्ट आहेत आपल्याला माहित नाहीत, म्हणजे मी इथं जनरल टर्म घेऊ शकतो. मग काय आली असेल तुमची पहिली, जर बघितली तर आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पहिली काय येऊ शकते तुमची, तर याच्या पाठीमागची काय येणार आहे तुमची ए मायनस डी, आणि याच्या समोरची काय येईल तुमची ए प्लस डी. हे 3 पार्ट झाले समजूत आपण, पहिला, दुसरा आणि तिसरा. मग हे 3 पार्ट कोणाचे केलेत आपण, 207 चे केलेत. आणि या 3 पार्टची जर मी बेरीज जर केली, तर ही बेरीज किती येणार आहे तुमची 207, बरोबर. आणि आपल्याला विचारलेलं आहे ते 3 पार्ट कोणते आहेत आपल्याला सांगायचे, त्या 3 नंबर कोणते आहेत आपल्याला सांगायचे. ते 3 नंबर कधी सांगता येतील, ज्या वेळेस आपल्याला ए ची आणि कोणाची व्हॅल्यू माहित असेल, आपल्याला डी ची व्हॅल्यू माहित असेल, तर आपण त्या 3 पार्ट म्हणजे 3 नंबर कोणते आहेत आपण सांगू शकतो, बरोबर. मग आता 3 मी ते पार्ट घेतो, म्हणून इथं लिहितो 3 पार्ट. पहिला कोणता घेऊ आपण, ए मायनस डी घेतो. जर ए मायनस डी घेतला तर दुसरा कोणती टर्म होईल तुमची किंवा पार्ट होईल, दुसरा नंबर कोणता घेऊ आपण, ए घेऊ. आणि तिसरा नंबर काय येईल तुमचा ए प्लस डी घेऊ. आता तुम्ही म्हणता सर हेच का घेतले, अरे दादा ह्या जनरल टर्म आहेत, या कोणत्या तुमच्या जनरल टर्म. आपल्याला एखादी अर्थमॅटिक प्रोग्रेशन तयार करायची असेल आणि ए आणि डी माहित असेल, तर आपण कसं केलेलं आहे प्रॅक्टिस सेट 3.1 मध्ये, ए माहित असेल आणि डी माहित असेल, ए फर्स्ट टर्म झाली, दुसरी टर्म मध्ये काय करतो डी मायनस करतो, डी प्लस करतो. तिसरी टर्म कशी करतो, त्याच्यामध्ये दुसऱ्या टर्म मध्ये आपण डी ऍड करतो, म्हणजे काय झाला तुमचा 2d. याच्या अगोदरची काढायची असेल तर काय करणार, ह्या ए मधून डी मायनस करणार. मग आपण ह्या 3 टर्म घेतलेले आहेत, हे 3 नंबर घेतलेले. पण हे 3 नंबरची जर बेरीज केली तर काय होणार आहे तुमचे 207 ऍडिशन होणार आहे, कारण की 207 ला 3 पार्ट मध्ये आपण डिवाइड केले. पण 3 पार्टला जर आपण एकत्र केलं, त्यांची जर बेरीज केली, तर ती बेरीज शेवटी किती येणार आहे 207 येणार आहे. समजायला ना सगळ्यांना. मग म्हणून मी इथं लिहितो, मी इथं लिहू शकतो या 3 पार्टची जर बेरीज केली, ए पहिला आहे आपला, पहिला नंबर आहे ए मायनस डी, पार्ट म्हणा किंवा नंबर म्हटलं तरी चालतंय. इथं असंच म्हणलेलं आहे 207 चे 3 पार्ट करायचे आपल्याला, पण ते तिन्ही पार्ट मध्ये कॉमन डिफरन्स कसा असला पाहिजे, सेम असला पाहिजे, कारण की ते तिन्ही पार्ट कोण आहेत एपी आहेत, म्हणून मी हे असे घेतलेले आहेत. पहिली ए मायनस डी प्लस दुसरा ए आणि तिसरे पार्ट आहे आपला ए प्लस डी. जर ह्या तिन्ही पार्टची बेरीज केली तर ती बेरीज किती येणार आहे माझे 207.
समजलंय का सांगा, थंब पाठवा. चला आलंय 67, 69, 71. छान. चला हे समजलं का, थंब दाखवा. बघा मग आता काय येईल रे तुमचं, यांना सॉल्व्ह करून घेऊ. हा प्लस डी आणि हा मायनस डी काय आला रे तुमचा, कॅन्सल होईल. मायनस आणि प्लस काय झाला, कॅन्सल. 1D इथला 1A, इथला 1A, इथला 1A काय झाला तुमचा, 3A इज इक्वल टू 207. तर A इज इक्वल टू किती आला, 207 डिवायडेड बाय 3. 3 मल्टिप्लिकेशनचा कुठे गेला, डिव्हिजन मध्ये. 3 सक 18, 2 उरले, 3 नमे 27. तर बाबांनो आपल्याला A ची व्हॅल्यू आलेली 69. इथं उत्तर संपलं का, नाही. आपल्याला 3 पार्ट काढायचे, याचा अर्थ ए आणि डी माहित असतील तरच ते नंबर कोणते आहेत किंवा ते 3 पार्ट कोणते आहेत आपण सांगू शकतो. ओके, छान. समजत असेल तर थंब दाखवा. छान, धन्यवाद. बघा आता आपल्याला ए भेटला. दुसरी कंडिशन काय दिली आपल्याला, प्रोडक्ट ऑफ टू स्मॉलर पार्ट विल बी 4623. म्हणजे लहान दोन संख्यांचा गुणाकार किती दिलेला आहे, 4623. सेकंड कंडिशन काय दिली तुम्हाला, म्हणून इथे लिहितो मी किंवा असं लिहितो डायरेक्ट, द प्रोडक्ट ऑफ, आपल्याला दिलेलं आहे तेच लिहितोय, द प्रोडक्ट ऑफ टू स्मॉलर पार्ट इज 4623. दोन लहान संख्या कोणत्या आहेत रे, दोन लहान संख्या कोणत्या येतील तुमच्या, सांगा. पहिली कोणती येईल, ए मायनस डी, आणि दुसरी कोण येणार आहे, ए. म्हणजे ह्या दोन लहान संख्या, ह्या दोन लहान संख्यांचा गुणाकार 4623 दिलेला आहे. म्हणजे काय येईल तुमचा, पहिली लहान संख्या कोणी, ए मायनस डी इंटू काय आला, ए इज इक्वल टू 4623. बाबा ए ची व्हॅल्यू माहिती आपल्याला, आन्सर ज्यांचं आलंय त्यांनी सॉल्व्ह करा. ए इज इक्वल टू कायला आहे, 69. मग कायला तुमचा ए च्या जागी 69 ठेवा. 69 मायनस डी इंटू 69 इज इक्वल टू 4623. बरोबर, याला सॉल्व्ह करा. काय आलं तुमचा, हा 69 मल्टिप्लिकेशनला जाऊन कुठं जाणार तुमचा, डिव्हिजन मध्ये. मग काय आला, 69 मायनस डी इज इक्वल टू 4623 डिवायडेड बाय 69. बरोबर. आता आपल्याला कोणत्या संख्येने भाग जातोय सांगा, कोणत्या संख्येने भाग जातोय, आपण 23 न भाग देऊ शकतो. 23 एक 23, 23 दोन्ही 46. बरोबर. आता पहिल्यांदा दोन संख्येला आणि नंतर दोन संख्येला भाग द्यायला, तर मधात काय घ्यायचा, 0. आणि 23 एक 23 आणि खाली 23 एक 23, 23 दोन्ही 46 आणि 23 त्रिक 69. मग काय आला तुमचा, 69 मायनस डी, ज्यांचा आन्सर आले डी ची व्हॅल्यू सांगा. तर 69 डी इज इक्वल टू काय आला, 201 आपण काय आलं 3. याला सॉल्व्ह करा. परत 3 ने भाग द्या. 3 सक 18, 2 उरले, 3 7 21. तर काय आला, 69 मायनस डी इज इक्वल टू 67. आपल्याला डी काढायचा आहे, तर हा मायनस डी जशाच तसा राहील, फक्त डी राहणार नाही. आणि हा प्लस 69 दुसऱ्या साईडला जाऊन काय होणार, तो मायनस होणार. ओके, करा सबट्रॅक्शन. मायनस डी इज इक्वल टू एक संख्या प्लस एक संख्या मायनस आहे, काय होणार, सबट्रॅक्शन. 69 मधून 67 गेला, 2 उरला आणि मोठ्या संख्येचे चिन्ह मायनस. दोन्ही संख्याला मायनस साईन तर कॅन्सल झालं. तर डी इज इक्वल टू किती झालं तुमचं, डी ची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला, 2. आपल्याला ते 3 नंबर किंवा 3 पार्ट कोणते सांगायचे, ते आपण इक्वली केलेले, 3 पार्ट केलेले. मग पहिला पार्ट कोणता आहे तुमचा, पहिलं कोणते तुमच्या, ए मायनस डी. मग सांगा ए ची व्हॅल्यू किती आलेली आहे तुमची, 69. किती आलेली, 69. आणि डी ची व्हॅल्यू 2, तर किती आला तुमचा, 67. 69 मधून 2 गेला, किती आला, 67. सेकंड पार्ट कोणता, ए, आणि ए ची व्हॅल्यू किती आलेली, 69. तिसरा पार्ट कोण आहे, ए प्लस डी. मग ए किती आहे, 69 आणि डी किती, 2. तर किती आला तुमचा, 71. म्हणजे ते 3 पार्ट कोणते झालेले आहेत तुमचे, तर 67, 69 आणि 61, सॉरी 71. बघा हा बघा, या तिन्ही संख्यांची बेरीज करून बघा, या तिन्ही संख्यांची बेरीज किती येणार आहे तुमची, 207. आन्सर आपल्याला रिचेक करायचं असेल तर कंडिशन बघा, आपल्याला काय म्हणले, 3 असे इक्वल पार्ट करा
की त्यांची बेरीज किती यायला पाहिजे तुमची 207 आणि यांच्यातला कॉमन डिफरन्स बघा. 3 नंबर कोणकोणते आलेले आहेत 67, 69 आणि 71. हे अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहेत का नाहीत बघा. यांच्यातला कॉमन डिफरन्स किती आहे 2 आहे. यांच्यातला कॉमन डिफरन्स किती आहे तुमचा 2. ओके, ज्यांचं झालंय त्यांनी नेक्स्ट क्वेश्चन, ज्यांना लिहायचा त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला लिंक शेअर करू शकतात. ज्यांना लिहिता येत असेल त्यांनी लिहून घ्या, ज्यांना स्क्रीनशॉट काढायचा त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणले बघा आपल्याला. 3 मार्काचा प्रश्न येऊ शकतो परीक्षेला बघा. देर आर 37 टर्म इन एन एपी. एका अर्थमॅटिक प्रोग्रेशन मध्ये किती टर्म दिलेल्या आहेत तुम्हाला 37 टर्म दिलेल्या आहेत. आणि काय म्हणले द सम ऑफ 3 टर्म प्लेस एक्झॅक्टली ऍट द मिडल इज 225 and the sum of last 3 term is 429. Write the AP. आपल्याला अर्थमॅटिक प्रोग्रेशन सांगायचं. ज्या 37 टर्म आहेत त्या कोणत्या आहेत आपल्याला सांगायचं. त्या कशा फाइंड आउट करता येईल. जर बाबा अर्थमॅटिक प्रोग्रेशन काढायचं असेल तर पहिल्यांदा कोण माहित असणं गरजेचं आहे ए आणि डी माहित असणं गरजेचं आहे. माहिती आहे का आपल्याला ए आणि डी. मग तो कसं फाइंड आउट करता येईल तर लक्ष द्या. आपल्याला म्हणले मधातल्या टोटल किती टर्म आहेत अशा 37 टर्म आहेत. 1 2 3 4 5 अशा 37 टर्म आहेत. मिडलच्या 3 टर्मची आपल्याला ऍडिशन दिलेली 225. मिडलच्या 3 टर्मची बेरीज किती दिलेली आहे 225. आणि नंतर म्हणलंय द सम ऑफ लास्ट 3 टर्म शेवटच्या 3 संख्यांची बेरीज दिलेली आपल्याला 3 टर्मची बेरीज दिलेली 429. मग आता पहिल्यांदा हे कळलं पाहिजे की मिडलला कोणते नंबर येणार आहेत, मिडलला कोणत्या टर्म आहेत, लास्टला कोणत्या टर्म आहेत. लास्टच्या समजून जाईल. एक काय येणार तुमची 37 टर्म म्हणल्यात नंतर T35 प्लस T36 प्लस T37 या 3 टर्मची बेरीज दिलेली शेवटच्या. पण मिडलच्या कोणता आहे, मग मिडलची टर्म कोणती येणार तुमची. मग बघायचं या अर्थमॅटिक प्रोग्रेशन मध्ये मिडलला किती टर्म आहेत रे, सॉरी किती टर्म आहेत टोटल 37. मग 37 नंबर कोणता आहे तुमचा ऑड नंबर आहे. म्हणजे ज्यावेळेस ऑड नंबरची सिरीज माहित असेल आणि मिडल टर्म जर फाइंड आउट करायची असेल तर ती मिडल टर्म कशी फाइंड आउट केली जाते बघा. मी सांगतो मग मला सांग टोटल टर्म किती आहेत रे तुमच्या. टोटल टर्म किती तुमच्या 37 दिलेले आहेत तुम्हाला. म्हणून मी इथं लिहू शकतो हेअर ज्यांचा आन्सर आलाय त्यांनी मला सांगू शकतात हा कमेंट मध्ये करा. यस छान बघा. म्हणून इथं लिहितो फर्स्ट टर्म बी ए आणि त्यांच्यातला जो कॉमन डिफरन्स आहे त्या कॉमन डिफरन्सला मी लिहितो डी. कॉमन डिफरन्स किती आहे तुमचा डी. नंबर ऑफ टर्म किती आहेत तुमच्या, नंबर ऑफ टर्म किती आहेत 37. म्हणजे एन इज इक्वल टू किती आलं 37. मग आता 37 हा लक्ष द्या 37 हा तुमचा ऑड नंबर आहे. चला सांगा तर मिडल नंबरचा कोणता येईल रे, मिडल नंबरला कोणती टर्म येणार आहे कमेंट मध्ये सांगू शकता. बघा मग मिडल टर्म काढायची. मिडल टर्म कशी काढायची ज्यावेळेस नंबर ऑफ टर्म ह्या ऑड असतात. नंबर ऑफ टर्म जर ऑड नंबर असेल आणि आपल्याला मिडल टर्म जर काढायची असेल तर मिडल टर्म काढण्यासाठी फॉर्म्युला आहे हा लक्षात ठेवायचा. मिडल टर्म इज इक्वल टू फॉर्म्युला n+1/2. म्हणजे दिलेल्या संख्येत एक ऍड करायचा आणि त्याला कितीने डिवाइड करायचंय 2. मग काय आलं बघा लक्ष द्या इकडं. तर n मिडल टर्म काढण्यासाठी n इज इक्वल टू किती आला तुमचा इकडं 37 + 1 डिवायडेड बाय 2. तर काय आला 37 + 1 38 डिवायडेड बाय 2. 2 न भाग द्या काय आन्सर आला बघा. बे एक बे एक उरला 92 में 18. तर मिडल टर्म कोणती आली तुमची, मिडल टर्म किती आलेली तुमची 90.
म्हणजे याचा अर्थ मिडल टर्म 19 आले. आता आपल्याला प्रश्न काय विचारलेला बघा, द सम ऑफ 3 टर्म प्लेस्ड एक्झॅक्टली ऍट द मिडल इज 225. म्हणजे मधातल्या 3 टर्मची बेरीज किती दिलेली आहे? 19. अशा सॉरी बेरीज किती दिलेली आहे? 225. मग बघा इथं 19 टर्म असणार आहे, इथं कोणती टर्म असणार आहे? 18, आणि इथं कोणती टर्म असणार आहे तुमची? 20. मिडल टर्म किती आहे? 19. त्याच्या अगोदरची कोणती येणार आहे? 18, आणि त्याच्यानंतरची कोण येणार आहे? 20. म्हणजे जे तुमच्याकडे अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे, ज्या 37 टर्म आहेत त्याच्या मिडलला ह्या 3 टर्म येणार आहे. का? कारण की एक्झॅक्ट मिडलची टर्म आपल्याला कोणती भेटलेली आहे? टी 19. तर 3 मिडल टर्मची बेरीज दिलेली आहे 225. तर त्या 3 मिडल टर्म कोणते येतील? एक समोरची घ्या आणि एक कुठली घेता? पाठीमागची. मग ह्या 3 टर्मची बेरीज दिलेली आपल्याला, ही बेरीज दिलेली आहे 225. पण अध्यक्ष महोदय मला सांगा, T18 माहितीये का कोणती टर्म आहे? T19 माहितीये का? नाही. T20 माहितीये का? नाही. पहिल्यांदा आपल्याला ह्या टर्म फाइंड आउट करावं लागतील. आणि ही टर्म फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला आपल्याकडे कोणता? Tn चा. म्हणून मी लिहितो इकडे, लक्ष द्या आता. लक्ष द्या. लक्ष द्या. मग आता आपल्याला फॉर्म्युला कोणता येतो? मी फॉर्म्युला लिहितो. नंबर ऑफ टर्म किंवा कोणती टर्म काढायची तर फॉर्म्युला Tn इज इक्वल टू ए प्लस कंसात n मायनस 1 इंटू डी. मग कोणती टर्म काढायची आपल्याला कंडिशन दिलेली तिथं? मिडल 3 टर्मची. तर मिडलच्या 3 टर्म कोणत्या आहेत आपल्या? T18 प्लस T19 प्लस T20 इज इक्वल टू 225. या 3 टर्मची बेरीज 225 दिलेली. 18वी टर्म कोणती? तर या फॉर्म्युल्यात ठेवतो. काय आला तुमचा? Tn इज इक्वल टू ए प्लस n मायनस 1 इंटू डी. तर आपल्याला 18 टर्म काढायची. तर यांच्या जागी किती ठेवता? 18. ए प्लस 18 मायनस 1 इंटू काय आला? डी. तर काय आला तुमचा? ए प्लस. तर 18 मायनस 1 किती आला? 17 डी. तर आपली 18 टर्म काय आली? ए प्लस 17 डी. त्याच पद्धतीनं चला सांगा, कमेंट मध्ये सांगा 19 आणि 20 टर्म काय आलेली आहे? तर आपली 19 टर्म काय येईल? तर परत हाच फॉर्म्युला आहे, ए प्लस एनच्या जागी किती ठेवता? 19. बरं काय आला तुमचा? मग इथं आला 19 मायनस 1 इंटू डी. तर काय आला? ए प्लस 19 मायनस 1 काय आला? 18 डी. म्हणजे T19 टर्म किती आली? ए प्लस 18 डी. त्याच पद्धतीनं काढायचं आपल्याला T20 टर्म. तर तिथेही हाच फॉर्म्युला येईल. T20 इज इक्वल टू ए प्लस, आता यांच्या ठिकाणी किती ठेवतो? 20, कारण की 20वी टर्म काढायची इंटू डी. तर काय आला? ए प्लस 20 मायनस 1 काय आला? 19 डी. म्हणजे आपल्याला 20 टर्म ही भेटलेली. बरोबर. मग ह्या 3 टर्मची बेरीज किती दिलेली आहे? 225. म्हणजे मी इथं लिहू शकतो 18 टर्म किती आलेली सांगा आपल्याला दिलेली. 18 टर्म किती आलेली? ए प्लस 17 डी. 19 टर्म किती आपली बघा? ए प्लस 18 डी प्लस, आणि 20 टर्म काय आलेली आपली? 20 टर्म ए प्लस 19 डी इज इक्वल टू 225. करा सॉल्व. इथून एक इक्वेशन भेटणार आणि या दुसऱ्या याच्यावरून इक्वेशन एक भेटणार आहे, पण त्याला सॉल्व करायचं. मग बघा लक्ष द्या इकडं, इथला 1a, हा 1a आणि हा 1a किती झाला तुमचा? 3a. 3a प्लस यांची बेरीज करा. बघा लक्ष द्या, 17 आणि 17 34, आणि हे 17 51, 51 आणि हे 2 51, 52 53 आणि 54 किती आला तुमचा? 54d इज इक्वल टू 225. 17d प्लस 18d प्लस 19d किती आला तुमचा? 54. ओके, लक्ष द्या. मग एक इक्वेशन आलं, याला नाव देतो जशास तसं इक्वेशन क्रमांक 1. आता दुसरी कंडिशन काय दिलेली आपल्याला? काय दिले? लक्ष द्या इकडे बाळांनो. चला काही जणांच्या आल्यात. छान छान. बघा आता दिले आपल्याला द सम ऑफ लास्ट 3 टर्म. सर्वात शेवटची टर्म काय आहे रे आपली? सर्वात शेवटची टर्म कोणती आहे? कोणती आहे सर्वात शेवटची? T37. मग त्याच्या अगोदरची कोणती येणार? T36. त्याच्या अगोदरची कोणती येणार? T35. मग ह्या 3 टर्मची बेरीज किती दिलेली आपल्याला? 429. याला सॉल्व्ह केल्याच्या नंतर ह्या पद्धतीनं परत तुम्हाला एक इक्वेशन भेटणार, आणि त्या इक्वेशनला सॉल्व्ह केल्याच्या नंतर तुम्हाला ए आणि डी च्या व्हॅल्यू भेटणार.
नंतर आपल्याला एपी फाइंड आउट करता येईल. ओके, मग बघा परत ह्याच पद्धतीने सेम जशा असतात, एकदम सोपं आहे बाळांनो, करा सोबत सोबत लिहू शकतात. आता लक्ष द्या, काय दिले आपल्याला, T35 प्लस T36 प्लस T37 इज इक्वल टू 429. म्हणजे शेवटच्या 3 संख्यांची बेरीज दिलेली आपल्याला 429. परत आता 35वी टर्म माहितीये का, नाही. 36वी टर्म माहितीये का, नाही. 37वी टर्म माहितीये का, नाही. मग इथं जशा टर्म काढल्या तशाच काढायचं. काय फॉर्म्युला आहे तुमचा, इथं परत लिहितो, Tn इज इक्वल टू ए प्लस n मायनस 1 इंटू डी. 35वी टर्म काढतो, T35 इज इक्वल टू ए प्लस, तर यांच्या जागी काय ठेवतात, 35 मायनस 1 इंटू काय आला, डी. करा सॉल्व. ए प्लस काय आला, 34D आपल्याला भेटला. T35 टर्म भेटली. त्याच पद्धतीनं T36 टर्म फाइंड आउट करायची, ए प्लस. तर परत मला सांगा, इथं काय ठेवता रे तुम्ही, इथं काय ठेवता तुम्ही, आता 36 काढायचे, यांच्या जागी काय ठेवता, 36 मायनस 1 इंटू डी. तर काय आला, ए प्लस 35D. T36 आली. त्याच पद्धतीनं T37 काढायची, तर काय आलं, T37 इज इक्वल टू ए प्लस, आता यांच्या जागी काय ठेवतात, 37 मायनस 1 इंटू काय आला, डी. ओके, तर काय आलं तुमचं, ए प्लस 37 मायनस 1 किती आला, 36D. मग आपल्याला या तिन्ही टर्म माहीत झाल्या. T35 टर्म माहीत झालेली, T36 टर्म माहीत झालेली आणि T37 टर्म माहीत झालेली. या तिन्ही टर्मची ऍडिशन किती दिलेली आपल्याला, 429. म्हणून या तिन्ही टर्मची ऍडिशन करतो मी इथं, काय येईल बघा रे, लिहितो काय दिलेलं आपल्याला, T35 टर्म किती, ए प्लस 34D. 36 टर्म काय दिलेली, ए प्लस 35D प्लस 37 टर्म काय दिलेली आपल्याला, 37 टर्म आपण फाइंड आउट केली, ए प्लस 36D इज इक्वल टू 429. ओके, मग करा याला सॉल्व करा, काय येईल, याला सॉल्व केल्याच्या नंतर 1A हा 1A हा 1A किती झाला तुमचा, 3A प्लस यांची बेरीज करा आता, 3A प्लस यांची जर बेरीज केली तर काय आलं तुमचा, बघा लक्ष द्या, 35 आणि 36 किती झाले, 71 आणि 34 किती झाला, 105. डी इज इक्वल टू काय आला, 429. बरोबर, याला इक्वेशन नंबर 2 नाव देतो. याला इक्वेशन किती नाव देतो, 2. आता आपल्याला 2 इक्वेशन भेटलेत. हे दोन्ही इक्वेशन परत पहिल्या टॉपिक मध्ये गेलो, दोन्ही इक्वेशन सायमल्टेनियस इक्वेशन आहेत. मग सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करताना कोणत्या मेथडनं सॉल्व्ह करतात, एलिमिनेशन सॉल्व्ह करताना कोइफिशियंट कोणाचे सारखेत बघा, तर इथं ए चा कोइफिशियंट 3, बी चाही कोइफिशियंट 3, म्हणजे सेम पेअर झाली. ज्याची सेम पेअर केलं त्याचं साइन कसं पाहिजे, अपोजिट. अपोजिट आहे का, नाही, मग काय करावं लागणार तुम्हाला, सबट्रॅक्शन. म्हणून मी इथं लिहू शकतो, दुसऱ्या पेजवर जातो, ज्यांना लिहायचं त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या 2 मिनिटात. नेक्स्ट पेजवर जाणार आहे, त्यांना लिहायचं असेल त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. दोन इक्वेशन कोणते भेटलेले बघा आपल्याला, एक इक्वेशन बघा, पहिले इक्वेशन भेटलेलं आहे 3A प्लस 54D इज इक्वल टू 225. दुसरे इक्वेशन भेटलेलं 2A प्लस 10D इज इक्वल टू 429. एक मिनिट हा, दुसऱ्या पेजवर जातो मी, पीपीटी सोडलेलं नाही तर त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतोय. बघा हा क्वेश्चन नाही, हा त्याच क्वेश्चनला सॉल्व्ह करतोय मी. बघा इक्वेशन काय आलेलं बघा, पहिले इक्वेशन काय आलेलं तुमचं, ह्याच क्वेश्चनला दुसऱ्या पीपीटीवर सॉल्व्ह करतोय. बघा काय आलेले, पहिले इक्वेशन 3A प्लस 54D इज इक्वल टू 225. पहिले इक्वेशन काय आलेलं तुमचं, याला सॉल्व्ह करतोय, 3A
हा क्वेश्चन नाही हा, अगोदरचाच क्वेश्चन आहे. 3a + 54 d इज इक्वल टू 225. हे पहिलं इक्वेशन आहे. दुसरे इक्वेशन काय आलेले 3a + 105 d इज इक्वल टू 429. हे इक्वेशन दुसरं आलेलं. या इक्वेशनला सॉल्व्ह कसं करायचंय? सेम पेअर झाली, मग अपोजिट साइन आहेत का? अपोजिट साइन आहेत का? त्यावेळेस काय करावं लागणार तुम्हाला? सबट्रॅक्शन. म्हणून मी ह्या इक्वेशनची सबट्रॅक्शन करू शकतो. म्हणजे ज्यावेळेस आपण सबट्रॅक्शन केलं त्यावेळेस खालच्या इक्वेशनला कोणते साइन द्यायचे तुम्हाला? अपोजिट साइन. प्लस हे काय होणार? मायनस. प्लस हे मायनस. प्लस हे मायनस. काय आला? एक प्लस एक मायनस कॅन्सल झाला. 105 मधून 54 गेले. काय किती राहतो बघा रे तुमचा? 105 मधून 54 सबट्रॅक्ट करा. काय राहिलं तुमचं? 5 मधून 1 गेला, किती उरलं? 5 मधून 4 गेले, 1 राहिला. किती राहिले? 10. 10 मधून 5 गेले, किती राहिले? 5. म्हणजे किती आलं तुमचं? 51d आणि मोठ्या संख्येत चिन्ह मायनस इज इक्वल टू. इकडे सबट्रॅक्शन करा. एक संख्या प्लस एक संख्या मायनस आहे, वजाबाकी करायची. 429 मधून 225 गेले, काय रिमेनिंग राहते बघा? 9 मधून 5 गेले 4, 0 आणि 4 मधून 2 गेले, किती राहिले? 2 इज इक्वल टू 204. मोठ्या संख्येत चिन्ह मायनस. दोन्हीकडे मायनस आहे तर मायनस मायनस साइन पहिल्यांदा कॅन्सल करून घेतो म्हणजे सोपं जाईल. काय आला? 51d इज इक्वल टू 204. बरोबर आहे. आता काय आला तुमचा? d इज इक्वल टू 204 डिवायडेड बाय 54. तर किती आला तुमचा? 51 चौक किती आला तुमचा? 204. तर d ची व्हॅल्यू किती आली तुमची? 4. आता d भेटला आपल्याला. आता कोण काढायचं आपल्याला? a फाइंड आउट करावं लागणार, बरोबर आहे. a फाइंड आउट करण्यासाठी a ची व्हॅल्यू कोणत्याही एक इक्वेशन मध्ये पुट करायची. म्हणून मी इथं लिहितो पुट d इज इक्वल टू 4 इन इक्वेशन 1. इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय? 3a प्लस कोणते पुट करू शकतात? 54d इज इक्वल टू 225. चला लक्षात येते. d इज इक्वल टू किती आलाय? 4. a इज इक्वल टू 3. ओके, छान. बघा, मग जिथं जिथं d दिसतंय तिथं तुम्हाला 4 पुट करायचा. 54 इंटू 4 इज इक्वल टू 225. तर काय आला? 3a प्लस 54 इंटू 4 करा. 4 चौक 16. हातचा लाईक 4 पंच 20 आणि 21. किती आलं? 216 इज इक्वल टू 225. ए काढायचा. तर 3a इज इक्वल टू हा प्लस तिकडे जाऊन काय होणार? मायनस. तर काय आला? 225 मायनस 216. तर 3a इज इक्वल टू काय आला? 225 मधून 216 गेले, किती रिमेनिंग राहिला तुमचा? 9. तर a इज इक्वल टू किती आला तुमचा? a इज इक्वल टू 9/3. मल्टिप्लिकेशनचा कुठे गेला? डिव्हिजन मध्ये. तर काय आला? 3 1 3, 3 3 9. तर a इज इक्वल टू किती आला? 3. चला, ए भेटला, डी भेटला. काय सांगायचं आपल्याला? फर्स्ट टर्म आपण एपी दुसरा क्वेश्चन आहे आपला इथला. आपल्याला टर्म फाइंड आउट करायचा. बघा, लक्ष द्या. 37 टर्म आहे आणि आपल्याला अर्थमॅटिक प्रोग्रेशन सांगायचे. अर्थमॅटिक प्रोग्रेशन सांगण्यासाठी तुम्हाला ए आणि डी माहित असणं गरजेचं. आता ए ची व्हॅल्यू माहित झाली आपल्याला. किती आहे? ए ची व्हॅल्यू किती आहे? 3. आणि डी किती आहे? 4. म्हणजे फर्स्ट टर्म आपण सांगू शकतो. फर्स्ट टर्म काय आली तुमची बघा? फर्स्ट टर्म म्हणजेच ए इज इक्वल टू कोण असतो? T1. आणि ए ची व्हॅल्यू किती आलेली तुमची? 3. म्हणजे पहिली टर्म काय असणार? 3. तर दुसरी टर्म काढायची तुम्हाला. T2 टर्म जर काढायची असेल तर ती कशी काढणार? तर पहिल्या टर्म मध्ये डी ऍड करायचा. पहिली टर्म किती? 3. आणि डी किती आहे तुमचा? 4. तर किती आली तुमचा? 7. थर्ड टर्म किती आहे तुमची? थर्ड टर्म कशी? याच्या अगोदरच्या टर्म मध्ये T2 मध्ये कॉमन डिफरन्स ऍड करायचा. T2 टर्म किती आहे? 7 + 4. किती आला तुमचा? 11. मग अशाच किती टर्म आहेत तुमच्या? किती टर्म आहेत? 37. मग 37वी टर्म काढायची. कशी काढणार? फॉर्म्युला आहे a + n - 1 इंटू डी. काय आला तुमचा बघा? 37. ए कॉमन डिफरन्स ए किती आहे तुमचा? 3. कितवी टर्म काढायची? 37 - 1 इंटू डी किती आलेला आहे? 4. काय आला? 3 + 37 - 1 किती आला? 36 इंटू 4. तर काय आला तुमचा? 3 + 36 इंटू 4 किती आला तुमचा? 36 इंटू 4. साइन चौक 24. आजच्याले 2.
3 चौक 12 आणि 2 14 किती आला 144 इज इक्वल टू काय आला तुमचा 147. म्हणजे लास्ट टर्म 37 टर्म किती असणार आहे तुमची, किती असणार आहे 147. आपल्याला एपी सांगायचं तर तुम्ही एपी सांगू शकता. बघा लक्ष द्या, अर्थमॅटिक प्रोग्रेशन एपी इज, पहिली टर्म काय आलेली आहे 3, दुसरी टर्म काय आलेली आहे 7, 11 आणि सो ऑन. सगळ्यात शेवटची टर्म 37वी किती 147. ओके, समजला असेल तर सर्वांनी थंब द्या एकदा. समजला असेल तर सर्वांनी थंब द्या एकदा. चला, ज्यांना लिहायचं त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चन रीड करा तोपर्यंत. बाबांनो आता 3 प्रश्न राहिलेले, तिन्ही प्रश्न नाथ खुळा आहेत. 4-4 मार्काचे प्रश्न येते. आणि आताचा जर क्वेश्चन बघितला, बघा लक्ष द्या, हाच क्वेश्चन, हा एक क्वेश्चन आहे, 4 मार्काला प्रश्न आलेला आहे 2024 ला, 4 मार्कासाठी. तर इथं 3 क्वेश्चन बघायचे आपल्याला. हे आयएमपी करून ठेवा या 3 क्वेश्चनला. चला बघा क्वेश्चन नंबर नेक्स्ट काय सांगताय आपल्याला, व्यवस्थित समजून घ्या. काय म्हणले बघा आता, इफ फर्स्ट टर्म ऑफ एन एपी इज ए and second term is B and last term is C, then show that sum of all term is A plus C first bracket, second bracket B plus C minus 2A divided by 2 in bracket B minus A. आपल्याला फाइंड आउट करायचं. सम ऑफ काय म्हटलं आपल्याला, फर्स्ट टर्म कोण आहे A, सेकंड टर्म कोण आहे, सेकंड टर्म B दिलेली आहे, आणि लास्ट टर्म TN, लास्ट टर्म काय दिलेली सी, लास्ट टर्म काय दिलेली तुम्हाला सी. आणि यांची सम ऑफ ऑल टर्म एवढी ऍडिशन आहे, हे आपल्याला शो करायचं. आपल्याला काय करायचं, शो करायचं. मग आता हे कसं शो करता येईल आपल्याला, तर आता सम ऑफ म्हणल्यास नंतर फॉर्म्युला काय येईल, एन इज इक्वल टू कायला तुमचा एन अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a प्लस कंसात एन मायनस 1 इंटू काय डी, हा फॉर्म्युला. किंवा आता आपल्याला दुसरा फॉर्म्युला आहे Sn इज इक्वल टू एन अपॉन 2 इन ब्रॅकेट T1 प्लस TN. मग कोणता सोपा जाईल रे, हे डी ए काढीत बसण्यापेक्षा तुम्हाला फर्स्ट टर्म माहितीये का, बघा बाळांनो, फर्स्ट टर्म माहितीये का, किती फर्स्ट टर्म ए, TN म्हणजे लास्ट टर्म किती माहितीये का सी. पण ह्या अर्थमॅटिक प्रोग्रेशन मध्ये नंबर ऑफ टर्म किती आहेत माहितीये का, नंबर ऑफ टर्म माहित नाही. पहिल्यांदा तुम्हाला नंबर ऑफ टर्म फाइंड आउट करावं लागणार आहे. नंबर ऑफ टर्म फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे, TN इज इक्वल टू एन मायनस 1 इंटू डी. एडी माहित असणं गरजेचं आहे, ए माहितीये, लास्ट टर्म माहितीये, एन काढायचंय आणि आपल्याला डी ही काढावं लागेल. आपल्याला टर्म माहितीये तर आपण डी फाइंड आउट करू शकतो. ओके, बघा लक्ष द्या, एकदम सोपा प्रश्न आहे, अवघड काही नाही. लक्ष द्या, आपल्याला एन काढायचंय, एन काढलं तर आपण हे शो करू शकतो, ते एकदम सोपं आहे. बघा लक्ष द्या, आपल्याला हेअर काय काय दिलेलं आहे, अगोदर टी लिहून घेतो. हेअर फर्स्ट टर्म ए दिलेली, म्हणजेच फर्स्ट टर्म म्हणजेच आपल्याला T1 दिलेला आहे. मी असं लिहितो, फर्स्ट टर्म इज ए आणि ए इज इक्वल टू, ए म्हणजे T1 असतं आणि T1 किती दिलेला आहे तुम्हाला, ए दिलेला, किंवा सॉरी T1 इज इक्वल टू ए लिहितो. सेकंड टर्म किती दिलेली आपल्याला, T2 इज इक्वल टू बी दिलेलं आहे, आणि TN म्हणजे लास्ट टर्म किती दिलेली, ही आपल्याला लास्ट टर्म दिलेली सी. नंबर ऑफ टर्म फाइंड आउट करायच्या. तर नंबर ऑफ टर्म फाइंड आउट करण्यासाठी काय फॉर्म्युला आहे आपल्याकडं, TN इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. पहिल्यांदा एन फाइंड आउट करून घेऊ. मग बघा काय आलं तुमचं, TN लास्ट टर्म किती आहेत सी, लास्ट टर्म किती आहेत तुमच्या,
लास्ट टर्म सी, ए म्हणजे फर्स्ट टर्म किती दिलेली ए प्लस एन काढायचा, एन जसा तसा एन मायनस वन इंटू डी. आता डी माहिती आहे का आपल्याला, मग डी कसा फाइंड आउट केला जातो, द कॉमन डिफरन्स इथं लिहितो मी. पहिल्यांदा डी काढावा लागणार आपल्याला. डी कसा येईल तुमचा, कॉमन डिफरन्स इज इक्वल काय येईल तुमचा, T2 मायनस T1. T2 कोणती टर्म आहे तुमची, B मायनस T1, A1 T1 टर्म कोणती तुमची A. तर तुमचा D इज इक्वल टू किती आला सांगा रे, तुमचा D इज इक्वल टू आला B मायनस ए. किती आला तुमचा B मायनस ए. याला मी बॉक्स करतो कॉम्प्युटर. डी किती आला तुमचा B मायनस ए. या फॉर्म्युल्यामध्ये पुट करतो किती B मायनस ए. याला सॉल्व्ह करायचं. आता लक्ष द्या, हा प्लस ए एन काढायचंय म्हणजे ह्या सर्व टर्म आपल्याला इकडे पाठवायच्या. हा प्लस ए इकडे येऊन काय होणार मायनस, तर मी याला लिहू शकतो सी मायनस ए इज इक्वल टू कोण राहिला एन मायनस वन आणि सेकंड ब्रॅकेट बी मायनस ए. तर काय आला, आता बी मायनस ए हा मल्टिप्लिकेशनचा आहे, तर दुसऱ्या साईडला जाऊन कुठे जाणार तो डिव्हिजन मध्ये. तर काय आला बी मायनस ए इज इक्वल टू एन मायनस वन आणि आपल्याला एनच फाइंड आउट करायचं. तर हा मायनस वन इकडे येऊन काय झाला तुमचा प्लस वन होऊ शकतो. काय आलं सी मायनस ए डिवायडेड बाय बी मायनस ए इज इक्वल टू, हा मायनस वन इकडे येऊन प्लस होईल प्लस वन इज इक्वल टू एन. याला सॉल्व्ह करून घ्या. हा फ्रॅक्शन मध्ये तर याला फ्रॅक्शन मध्ये कळतो, याच्या खाली काही नाही म्हणजे दोन्ही फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर सारखा आहे का, समजत असेल तर थंब दाखवा. ओके छान. बघा आता डिनॉमिनेटर सेम नाही तर काय करावं लागणार क्रॉस मल्टिप्लिकेशन. सी मायनस ए इंटू वन काय आला सी मायनस ए. कोणत्याही संख्येने एकला मल्टिप्लाय केलं तर तेच येतं प्लस तीच संख्या येते. बी मायनस वन इंटू वन काय आला बी मायनस ए डिवायडेड बाय आणि शेवटी या दोघांचं मल्टिप्लिकेशन बी मायनस ए इंटू वन काय आला बी मायनस ए इज इक्वल टू किती आला करा. काय येईल रे तुमचं, आपल्याला काय पाहिजे रे, इथं बघा अगोदर बी पाहिजे नंतर सी पाहिजे नंतर मायनस टू ए पाहिजे. यांची मी अरेंजमेंट लगेच करून घेतो, नंतर डोक्याला ताण नको. मग पहिल्यांदा बी घेतो प्लसला प्लस बी, नंतर सी पाहिजे बघा सी पण प्लस आहे प्लसला प्लस, आणि हा मायनस ए आणि मायनस ए दोन्ही संख्येचे साइन मायनस आहे. तर काय होते त्यांची काय करायची बेरीज करायची. हा ए ने किती झाला टू ए आणि मोठ्या संख्येत चिन्ह मायनस डिवायडेड बाय काय आला तुमचा बी मायनस ए इज इक्वल टू एन. हे समजलं का सांगा, थंब दाखवा, थंब द्या. हे समजलं का बघा बाळांनो. काय केलंय आपल्याला जे प्रूव्ह करायचं होतं ते जशाच तसं आपण फक्त इथं अरेंजमेंट केलेली. काय केलेली आपण इथं अरेंजमेंट. ओके मग इथं काय केलंय पहिल्यांदा बी पाहिजे होतं, फर्स्ट बी घेतलंय, सी पाहिजे होतं नंतर सी घेतलंय आणि हा मायनस ए मायनस ए दोन्ही संख्या चिन्ह सारखेच ऍडिशन करा मायनस टू म्हणजे आपल्याला एन ची व्हॅल्यू आली आणि ती एन ची व्हॅल्यू किती आलेली बघा आपली एन ची व्हॅल्यू आलेली आपल्या इथं एन ची व्हॅल्यू आलेली बी प्लस सी मायनस टू ए डिवायडेड बाय बी मायनस ए इज इक्वल टू एन. आता शो काय करायचं आपल्याला द सम ऑफ ऑल टर्म इज फर्स्ट ब्रॅकेट ए प्लस सी सेकंड ब्रॅकेट बी प्लस सी मायनस टू ए अपॉन टू इन ब्रॅकेट बी मायनस ए. आणि एकदम सोपं आहे. आला आता जवळपास आपला आन्सर आलेला आहे. मग काय फॉर्म्युला आपल्याला ऑल टर्म काढायचं म्हटल्यानंतर एस एन चा फॉर्म्युला काय एस एन इज इक्वल टू काय फॉर्म्युला एन अपॉन टू इन ब्रॅकेट टी वन प्लस टी एन यूज करतो का. फर्स्ट टर्म पण माहिती आहे आणि लास्ट टर्म पण माहिती आहे तर मी लिहू शकतो बरोबर. मग आता आपल्याला सांगा इथं काय दिलेलं आहे द सम ऑफ एन टर्म इज इक्वल एन इज इक्वल टू किती आलाय तुमचा एन इज इक्वल टू आलेला आहे बघा लक्ष द्या बी प्लस सी मायनस टू ए डिवायडेड बाय बी ची व्हॅल्यू लिहितोय बी एन ची व्हॅल्यू लिहितोय बी मायनस ए आणि हा टू जशाच तसा इथं एन ची व्हॅल्यू पुट केली बघा लक्ष द्या इथं इथं एन ची व्हॅल्यू जशाच तशी पुट केली डिवायडेड बाय टू जशाच तसा ह्या ब्रॅकेट मध्ये टी वन म्हणजे कोणती टर्म आहे रे दादा टी वन म्हणजे कोणती टर्म आहे ए आणि टी एन म्हणजे कोणती टर्म आहे लास्ट कोणती आहे सी. आलो उत्तर आलं बघा एसी पाहिजे होता सगळं आला एसी पण नंतर बी प्लस सी मायनस टू ए पाहिजे होता. आता फक्त डिनॉमिनेटर सॉल्व्ह करायचं वर फ्रॅक्शन मध्ये याच्या खाली काय नाही म्हणजे काय आणि एक रूल माहिती आपल्याला जर बाळांनो ए अपॉन बी डिवायडेड बाय सी अपॉन डी असेल फ्रॅक्शनचं डिव्हिजन असेल
तर हा खालचा ए सोबत मल्टिप्लिकेशनला जातो आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन होत असतं. मग इथं काय होईल, त्याच पद्धतीने होणार. हा खालचा कोणासोबत जाणार, वरच्या सोबत, आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन. मग काय आलं बघा, बघा ज्यांना माहित नसेल रूल लिहून घ्या. मग काय आलं तुमचं आन्सर बघा रे बाळांनो, एक न कोणत्याही संख्येला मल्टिप्लाय केला आन्सर काय येणार, तीच संख्या. म्हणजे काय आलं तुमचं इकडं, एस एन इज इक्वल टू काय आलं, बी प्लस सी मायनस 2a डिवायडेड बाय या दोघांचं 2 इंटू बी मायनस ए, तर काय आला 2 इन ब्रॅकेट बी मायनस ए, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन, आणि इकडे ब्रॅकेट काय आला ए प्लस सी. आपल्याला प्रूव्ह करायचं सम ऑफ ऑल टर्म ए प्लस सी. ए प्लस सी कुठं दाखवायचं तुम्हाला, पहिल्यांदा दाखवायचं. म्हणजे काय आलं तुमचं, सम ऑफ एन टर्म जेवढे असतील तेवढा, काय आलेलं तुमचं. तर हे पहिल्यांदा घ्यायचं म्हणून रिअरेंजमेंट करतो यांची, हे पहिल्यांदा घेतो. काय आलं ए प्लस सी आणि हा जसा तसा ब्रॅकेट बी प्लस सी मायनस 2a आणि हा डिवायडेड बाय काय आला 2 इन ब्रॅकेट बी मायनस ए. आणि आपल्याला हेच प्रूव्ह करायचं होतं बघा, ए प्लस सी सेकंड ब्रॅकेट बी प्लस सी मायनस 2a डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट बी मायनस ए. आलं का नाही. फक्त इथं एक गोष्ट ध्यानात ठेवायची तुम्हाला, इथं लक्ष द्या. इथं ही जी टर्म दिलेली तुम्हाला, ही जेवढी टर्म दिलेली बघा, लक्ष द्या. ही जी तुम्हाला इथं असं हायलाइट करून दिले, ह्या टर्म ध्यानात ठेवायचं, ए अपॉन बी डिवायडेड बाय सी अपॉन डी. तर खालच्याचं कोणासोबत होणार, वरच्या सोबत मल्टिप्लिकेशन, आणि नंतर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन. ओके, ज्यांना लिहायचं त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. चला, ज्यांना लिहायचं त्यांनी स्क्रीनशॉट काढून. चला नेक्स्ट क्वेश्चन. चला ज्यांना लिहायचं त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चन. चला अजून 2 क्वेश्चन व्हायला पाहिजेत आपले. यालाही आयएमपी करून घ्या, 4 मार्काचा प्रश्न येऊ शकतो, प्रश्न समजून घ्या. काय म्हणले बघा, क्वेश्चन रीड करा तोपर्यंत. चला, इफ द सम ऑफ फर्स्ट p term of an AP is equal to sum of first q term, then show that sum of first p plus q term is 0. काही समजलं का रे, वाचल्यात नंतर तर काही समजलं नाही, पण लक्ष द्या काय म्हणलंय, आता लक्ष द्यायचं. इफ sum of first p term of an AP is equal to the sum of first q term. म्हणजे एक काही टर्म दिलेले आहेत आपल्याला ह्या पद्धतीनं, प्रश्न पहिल्यांदा समजून घ्या. ओके, हायलाइट्स आहे, एक मिनिट हा. बघा पहिल्यांदा काही टर्म दिलेले आहेत आपल्याला, अशा काहीतरी टर्म असणार आहेत. आपल्याला म्हणलेले काही पहिल्या टर्म काय म्हणले, इफ द सम ऑफ फर्स्ट पी टर्म, ह्या काही ना काहीतरी सम ऑफ फर्स्ट पी टर्म इज इक्वल टू द सम ऑफ फर्स्ट क्यू टर्म इज इक्वल टू द सम ऑफ फर्स्ट क्यू टर्म. मग काय असणार आहे हे तुमचं इक्वल असणार आहे. बघा लक्ष द्या, प्रश्न पहिल्यांदा समजून घ्या. एक काही टर्म दिलेले आहेत आपल्याला, पहिल्या संख्यांची सम ही कोणाला इक्वल आहे, फर्स्ट क्यू टर्मला इक्वल आहे. मग काहीतरी टर्म असणार आहे. आणि नंतर काय म्हटलंय, ह्या सगळ्यांची जर बेरीज केली, सम ऑफ फर्स्ट पी प्लस क्यू टर्म इज इक्वल टू तुम्हाला काय दाखवायचंय, 0 शो करायचं. बघा, शो दॅट सम ऑफ फर्स्ट पी प्लस क्यू टर्म इज इक्वल टू 0. येऊ शकतं का सर 0? येऊ शकतं. ह्या पहिल्या संख्या काही मायनस असल्या आणि दुसऱ्या संख्या ह्या काही जर प्लस असल्या, दोघांची जर बेरीज केली तर काय येऊ शकते, 0 येऊ शकते. समजायले का, प्रश्न समजून घ्या. प्रश्नामध्ये आपल्याला असं विचारलंय, त्यांनी सांगितलेले इफ द सम ऑफ फर्स्ट पी टर्म, सम ऑफ म्हणले की काय येणार तुमचा, एसएन चा फॉर्म्युला. काही पहिल्या संख्यांची बेरीज ही कोणाला इक्वल आहे, काही पहिल्या क्यू संख्यांच्या बेरजेला काय इक्वल आहे.
आणि जर ह्या दोघांची जर बेरीज इक्वल असेल, ह्या दोघांची बेरीज जर इक्वल असेल तर आपल्याला शो करायचंय सम ऑफ पी प्लस क्यू टर्म, सम ऑफ पी प्लस क्यू टर्म इज इक्वल टू काय दाखवायचंय तुम्हाला, 0. परत एकदा सांगतो बघा, इफ द सम ऑफ फर्स्ट पी टर्म ऑफ एन एपी इज इक्वल टू द सम ऑफ फर्स्ट क्यू टर्म, पहिल्या काही संख्यांची बेरीज आणि दुसऱ्या काही संख्यांची बेरीज जर इक्वल असेल, जर इक्वल असेल तर आपल्याला काय सांगितलेलं आहे त्यांनी, जर ह्या दोन्ही संख्यांची जर बेरीज केली तर ती काय इक्वल दाखवायची आपल्याला, 0. मग आता सम ऑफ म्हटल्याच्या नंतर कोणता फॉर्म्युला आला, एस एन. आन्सर सम ऑफ आपल्याला दाखवायचं बघा, सम ऑफ पी फॉर्म्युला काय आपला, एस एन इज इक्वल टू एन अपॉन टू इन ब्रॅकेट 2a प्लस एन मायनस 1 इंटू डी. मग किती संख्यात आपल्याकडं, सम ऑफ पी प्लस क्यू टर्म दाखवायचे, म्हणजे यांच्या जागी काय येणार तुमचा, पी प्लस क्यू टर्म इज इक्वल टू काय आला, यांच्या ठिकाणी काय येणार तुमचा, पी प्लस क्यू डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट काय आला 2a प्लस, यांच्या ठिकाणी किती नंबर आहेत, इथं नंबर न देताना अल्फाबेट दिलेले, काय दिलेले, पी प्लस क्यू, इथं काय येणार तुमचा पी प्लस क्यू मायनस 1 इंटू डी. आता आपल्याला हे आन्सर हे काय दाखवायचं, इक्वल. तर हे कसं दाखवता येतं, मी हे टोटल टर्म आपल्याला गिवन दिलेलं आहे, इथं गिवन काय दिलेलं आहे, सम ऑफ पी टर्म इज इक्वल टू सम ऑफ क्यू टर्म. याला जर सॉल्व्ह केल्याच्या नंतर मला नंतर 2a प्लस इन ब्रॅकेट पी प्लस क्यू मायनस 1 इंटू डी, मी याला 0 दाखवणार. जर ही टोटल टर्म जर मी 0 दाखवली तर 0 इंटू पी प्लस क्यू डिवायडेड बाय 2, 0 न कोणत्याही संख्येला जर मी मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येतं तुमचं, 0 येतं. म्हणजे सम ऑफ पी प्लस क्यू टर्म इज इक्वल टू काय आन्सर आलं तुमचं, 0. म्हणजे मला पहिल्यांदा काय करायचंय, मला हे आणायचंय ह्या गिवन वरून 2a प्लस इन ब्रॅकेट पी प्लस क्यू मायनस 1 इंटू डी, ह्या टर्मला मला 0 दाखवायचं. हे 0 दाखवलं होतं, 0 न कोणत्याही टर्मला मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येतो तुमचं, 0च येतो. मग हे दाखवायचंय, तर लक्ष द्या इथं आपल्याला गिवन काय काय दिलेले बघा रे, लक्ष द्या. गिवन काय म्हणलं आपल्याला, सम ऑफ पी इज इक्वल टू सम ऑफ क्यू, काही पहिल्या संख्यांची बेरीज आपल्याला म्हणलेलं बघा, इफ द सम ऑफ फर्स्ट पी टर्म ऑफ एन एपी इज इक्वल टू द सम ऑफ फर्स्ट क्यू टर्म, म्हणजे सम ऑफ पी इज इक्वल आहे कोणाला, सम ऑफ क्यू टर्मला इक्वल आहे, बरोबर. आणि आपल्याला काय शो करायचं बघा, आपल्याला शो करायचंय, आपल्याला टू प्रूव्ह, जॉमेट्रीचा क्वेश्चन सॉल्व्ह केल्यासारखाच वाटालाय, आपल्याला शो करायचंय सम ऑफ पी प्लस क्यू टर्म इज इक्वल टू 0 दाखवायचं. हे कसं दाखवता येईल, हे कसं दाखवता येईल, तर आपल्याला गिवन काय दिलेले बघा, आपल्याकडे फॉर्म्युला आहे, कोणता फॉर्म्युला आहे, एस एन इज इक्वल टू एन अपॉन 2 इन ब्रॅकेट काय फॉर्म्युला आहे तुमच्याकडं, 2a प्लस एन मायनस 1 इंटू डी, हा फॉर्म्युला आहे. याला सॉल्व्ह केल्याच्या नंतर काय येईल आपल्याकडं, आता मी पहिल्यांदा सम ऑफ पी टर्म साठी काय येईल, यांच्या ठिकाणी काय फक्त पी यूज करायचं तुम्हाला, तर काय येणार, सम ऑफ पी इज इक्वल टू पी अपॉन 2, यांच्या ठिकाणी पी ठेवणार 2a प्लस काय आला पी मायनस 1 इंटू डी. ओके. आणि त्याच पद्धतीने सिमिलरली सम ऑफ क्यू टर्म साठी काय येणार, क्यू अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a प्लस क्यू, आता इथं यांच्या ठिकाणी काय ठेवणार तुम्ही, क्यू मायनस 1 इंटू काय आला डी. आणि आपल्याला काय म्हटलंय सांगा रे इथं, शोका सम ऑफ पी टर्म इक्वल आहे कोणाला, सम ऑफ क्यू टर्मला. म्हणजे याचा अर्थ सम ऑफ पी टर्म कोणती आलेली तुमची, सम ऑफ पी टर्म काय आलेली बघा, लक्ष द्या इथं, लक्ष द्या इथं, सम ऑफ पी टर्म काय आलेली तुमची, सम ऑफ पी टर्म आणि सम ऑफ क्यू टर्म ह्या दोन टर्म आलेल्या आहेत. आणि आपल्याला गिवन मध्ये माहिती आहे सम ऑफ पी टर्म आणि सम ऑफ क्यू टर्म ह्या एकमेकाला कशा इक्वल आहेत. तर याचा अर्थ मी इथं असं लिहू शकतो बघा, इथं लिहितो, बघा लक्ष द्या. आता सम ऑफ पी सम ऑफ क्यू, सम ऑफ पी टर्म काय आहे तुमची, सम ऑफ पी टर्म आहे पी डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट 2a प्लस पी मायनस 1 इंटू डी. सम ऑफ पी टर्म कोणाला इक्वल आहे, सम ऑफ क्यू टर्मला. आणि सम ऑफ क्यू टर्म काय आहे तुमची,
क्यू मायनस क्यू अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a प्लस यांच्या ठिकाणी काय येणार क्यू क्यू मायनस 1 इंटू काय आला डी आलं इक्वल. याला सॉल्व्ह करा बाळांनो. चला लक्ष द्या. ओके समजत असेल थंब दाखवा. चल लक्ष द्या. दोन्ही साईडचा 2 2 कॅन्सल होणार डिनॉमिनेटरचा 2 2 कॅन्सल झाला. दोन्ही टर्मच्या सारख्या टर्म कॅन्सल होत असतात. हा 2 कॅन्सल झाला. रिमेनिंग कोण राहिला तुमचं इथं बघा p इन ब्रॅकेट 2a प्लस p मायनस 1 इंटू डी इज इक्वल टू q इन ब्रॅकेट 2a प्लस q मायनस 1 इंटू डी ऍज इट इज जसे असतं तसे लिहिले. नवीन काहीच केलं नाही आपण. आता ह्या p न मल्टिप्लाय करतो. आता मला सांगा p न मल्टिप्लाय करायचं आपल्याला कोणाला p इंटू 2a तर काय आला 2ap प्लस लक्ष द्या आता लिहून घेऊ नका लक्ष द्या 2ap. आता p न मल्टिप्लाय करायचं तर p न ह्या टोटल टर्मला मल्टिप्लाय करायचं म्हणून लिहितो p इन ब्रॅकेट ह्या p न ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं म्हणजे p मायनस 1 इंटू डी मल्टिप्लाय केलं जशाच तसं. नंतर मल्टिप्लाय करतोय मी p न ह्या टर्मला मल्टिप्लाय करायचं तर p इथं घेतलाय नंतर मल्टिप्लाय करतो इंटू q इंटू 2a तर काय आला 2aq प्लस आता या q न ह्या टर्मला मल्टिप्लाय करायचं तर काय आला q इन ब्रॅकेट q मायनस 1 इंटू डी. ओके सर समजलं असेल तर थंब दाखवा एकदा सगळ्यांनी. थंब दाखवा. समजलं असेल तर थंब दाखवा. कोणतं रिपीट करायचं सांगा. रिपीट कोणतं करायचं सांगा. हा प्रश्न झाल्याच्या नंतर परत एकदा समजून सांगतो. प्रश्न झाल्याच्या नंतर परत एकदा समजून सांगतो. चला लक्ष द्या. इथं जेवढं लिहून दिलंय ते समजतंय का बघा. आता लक्ष द्या. आलं. आता हे सगळ्या टर्म जशा तशा लिहितो 2ap प्लस या p न मल्टिप्लाय करतो. आता p इंटू p स्क्वेअर p इंटू 1 p याला ब्रॅकेट जशाच तसं d ला d जशाच तसं p न मल्टिप्लाय केलं इज इक्वल टू 2aq प्लस आता q न मल्टिप्लाय करतो. लक्ष द्या बाळांनो इकडे लक्ष द्या. q इंटू q काय आला q स्क्वेअर मायनस q इंटू 1 q इंटू काय आला d बरोबर. आता बघा याला सॉल्व्ह करतो मी. आता काय येईल परत d न मल्टिप्लाय करतो 2ap प्लस p स्क्वेअर ह्या d न मल्टिप्लाय करा d इंटू p स्क्वेअर तर काय आला p स्क्वेअर d मायनस p इंटू d काय आला pd इज इक्वल टू याला सॉल्व्ह करतो 2aq. लक्ष द्या थंब दाखवा. यस व्हेरी गुड छान. बघा लक्ष द्या नंतर स्क्रीनशॉट काढून घ्या. अगोदर सांगताना काय काय सांगतो याच्याकडे लक्ष द्या बाळांनो. बघा 2a प्लस आता ह्या d न मल्टिप्लाय करा q स्क्वेअर इंटू d तर काय आला q स्क्वेअर d मायनस q इंटू d तर काय आला q d. काय केलं रे आपण ह्या टर्म मध्ये काहीच केलं नाही. फक्त d न मल्टिप्लाय केलं मी आतमध्ये. ह्या d न q स्क्वेअरला एकदा केलं आणि q ला एकदा केलं. या d न p स्क्वेअरला आणि एकदा p ला मल्टिप्लाय केलं. नवीन काय केलं. आता ह्या सर्व टर्म एका साईडला घेतो मी. मग काय येईल आणि सोबत सोबतच्या घेतो. बघा लक्ष द्या 2ap इकडं कोणती ap वाली हा एक 2a आणि q तर यांना सोबत घेतो. हा प्लस इथे इकडे येऊन काय झाला मायनस 2aq ही टर्म इकडे घेतली. आता 2 नंबरची जशी तशी काय आला p स्क्वेअर d स्क्वेअर वाली टर्म कुठे येत आहे तर हा प्लस इकडे येऊन काय झाला मायनस तर q स्क्वेअर d बरोबर घेतली इकडं. मग थर्ड टर्म कोणती आहे मायनस pd आणि बघा मग हा मायनस आहे तर इकडे येऊन काय होणार तुमचा प्लस qd आणि इकडं काही नाही राहिला म्हणजे अध्यक्ष महोदय काय राहिलाय तुमचा 0. बऱ्यापैकी 70% तुमचं सॉल्व्ह झालं इथपर्यंत. 70% क्वेश्चन सॉल्व्ह झालेला. फक्त आता लक्ष द्या इथं काय करायचं. मग आता इथं कॉमन काय काय निघेल बघा रे बाबांनो. बघा इथून कॉमन काय निघेल ही एक टर्म आहे ही एक टर्म आहे आणि ही एक टर्म आहे. इथून कॉमन काय निघेल बघायचं. या दोन्ही मध्ये 2a म्हणजे मी इथून जर 2a कॉमन काढला तर अध्यक्ष महोदय इथं रिमेनिंग कोण राहिला p. 2a कॉमन निघाला इथं रिमेनिंग कोण राहिला q मायनस ला जसे असता बरोबर आहे. आता बघा प्लस
इथे डी आहे, इथं डी आहे, म्हणून मी इथून डी कॉमन काढतो. तर रिमेनिंग कोण राहिला? पी स्क्वेअर मायनस क्यू चा स्क्वेअर. बघा ह्या टर्म मधून डी कॉमन काढला तर पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर. हा आता इथं सांगा, चला लक्ष द्या, ऑनलाईन वाले लक्ष द्या इकडं. आता इथून कॉमन कोण काढतात सांगा रे? ह्या थर्ड टर्म मधून कॉमन कोण काढतात? चला सांगा लवकर, कमेंट मध्ये सांगा मला काय येईल. ऑफलाईन वाले सांगा काय येईल. डी प्लस येईल का मायनस येईल? बघा लक्ष द्या. चला ऑनलाईन वाले सांगा. चला इथून कॉमन कोण निघेल? बघा इथं डी, इथं डी, पहिली संख्या बघायचं मायनस आहे, तर इथून कोण येणार तुमचा? मायनस डी. याला मी रेड करतो, रेड अलर्ट. हे डेंजर आहे बाई, हे कोणी डेंजर आहे. याला मी परत हायलाइट पण करतो, लक्ष द्या. इथं ध्यानात ठेवा, हायलाइट करतो इथं. इथून कोण कॉमन काढायचंय तुम्हाला? इथून मायनस डी कॉमन काढायचा. मायनस आहे ना, तर मायनस काढा. काय मायनस आहे तर मायनस डी कॉमन काढला, तर इकडे रिमेनिंग कोण राहिला बघा. आता इथं रिमेनिंग कोण राहतोय? इथं डी कॉमन निघाला, इथं कोण राहिला? पी. मायनस गुणिले प्लस काय झाला? मायनस. आणि इथला क्यू जशा सासा इज इक्वल टू काय आला? 0. हे समजणं गरजेचं आहे बाबांनो. यस, प्लस और मायनस डी नाही, प्लस और मायनस डी नाही, फक्त मायनस डी. इथं बघायचं, इथं बघायचं मायनस आहे. जर प्लस, इथं पहिली टर्म काय आहे ती बघा. मायनस आहे तर मायनस घ्या, प्लस असेल तर प्लस घ्या, मायनस आहे ना तर मग मायनस डी. हा आता लक्ष द्या. आता परत मला काय सॉल्व्ह करता येईल रे याला? 2a इन ब्रॅकेट पी मायनस क्यू प्लस डी. हा याला मी लिहू शकतो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. अध्यक्ष महोदय माहिती आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर एक्सपान्शन काय आहे? एका कंसात ए प्लस बी, एका कंसात ए मायनस बी. म्हणजे मी याला लिहू शकतो पी प्लस क्यू फर्स्ट ब्रॅकेट, सेकंड ब्रॅकेट लिहू शकतो पी मायनस क्यू, आणि ही टर्म जशाच तशी मायनस डी इन ब्रॅकेट पी मायनस क्यू इज इक्वल टू 0. आता लक्ष द्या. आता इथं परत 3 टर्म आलेल्या आहेत, 1 2 आणि 3. काय कॉमन निघेल रे? पहिल्या टर्म मध्ये पी मायनस क्यू आहे, दुसऱ्या टर्म मध्ये पी मायनस क्यू आहे, आणि तिसऱ्या टर्म मध्ये कोण आहे? पी मायनस क्यू. मी जर पी मायनस क्यू जर कॉमन काढलं, पी मायनस क्यू कॉमन काढलं, तर इथं मोठा ब्रॅकेट करतो. इथं रिमेनिंग कोण राहिला? 2a प्लस ला प्लस. बघा इथला 2 पी मायनस क्यू कॉमन काढला, तर इथं कोण राहिलं? 2a. याला ब्रॅकेट मध्ये लिहितो प्लस, हा डी जशाच तसा, हा पी प्लस क्यू पण जशाच तसा, आणि पी मायनस क्यू कॉमन काढलेला आहे, इथं राहिला मायनस. हा पी मायनस क्यू कॉमन काढला, इथं रिमेनिंग कोण राहिला तुमचा? डी. चला 85% आलं. हे ज्यांना ज्यांना समजलं त्यांना 85% आन्सर आलं. मी काय म्हंटल होतं तिथं? मला ही टर्म काय दाखवायची आहे? 0 दाखवायची आहे. आलंय. मग आता मला सांगा, पी मायनस क्यू मल्टिप्लिकेशन मधलं तिकडे जाऊन कुठं जाणार? डिव्हिजन मध्ये. म्हणजे इकडं कोण राहिला तुमचा? 2a प्लस डी इन ब्रॅकेट पी प्लस क्यू मायनस डी इज इक्वल टू 0 डिवायडेड बाय हा गुणाकारामधला पी मायनस क्यू इकडे जाऊन कुठे गेला? डिव्हिजन मध्ये. आणि 0 ला कोणत्याही संख्येने डिवाइड केलं तर आन्सर काय येतं? 0. आन्सर काय येतो? 0. म्हणजे काय आला तुमचा? 2a. किंवा मी याला अजून थोडस असं करता येईल आपल्याला. बरं चालतंय, लिहूत आपण. आता इथून कॉमन काय काढतो बघा, 2a प्लस ब्रॅकेट जशा असतात. इथून कॉमन कोण निघेल रे? ह्या टर्म मधून कॉमन कोण निघेल? लक्ष द्या. ह्या टर्म मधून कॉमन कोण निघेल? ह्या टर्म मधून, ह्या दोन टर्म मधून कॉमन कोण निघेल? डी इन ब्रॅकेट पी प्लस क्यू मायनस डी. तर दोन्हीकडे पण कोण आहे? डी. तर मी डी कॉमन काढू शकतो, आणि मला डी कॉमन काढायचं, तर मी इथून डी कॉमन काढल्यास नंतर काय राहिलं तुमचं सांगा? इथून डी कॉमन काढतो आणि डी इकडे शेवटी लिहितो कॉमन काढलेला. मग काय राहिला इथं? फक्त पी प्लस क्यू हा डी कॉमन निघालेला आहे, आणि हा डी कॉमन निघाला म्हणजे इथं काय नाही राहिलं, म्हणजे काय राहिला? 1 इज इक्वल टू काय आला तुमचा? 0. हे समजलं का सांगा? थंब द्या, थंब द्या. समजलं का नाही बघा? चला लक्ष द्या. बघा हे समजलं का? इथून आपण डी कॉमन काढलाय, पण कॉमन काढताना पहिल्यांदा लिहिलाय का? तर नाही, तो कुठे लिहिला मी? सगळ्यात शेवटी. तर हा डी कॉमन निघाला, तर इथं कोण राहिलं? पी प्लस क्यू, आणि हा डी कॉमन काढला, इथं काय नाही म्हणजे काय राहिला? 1.
मला हेच काय दाखवायचं होतं 0. याला इक्वेशन नंबर 1 नाव दाखवतो. आणि आपल्याला प्रश्न काय आहे, शो दॅट सम ऑफ फर्स्ट p प्लस क्यू टर्म इज 0. 0 दाखवायचं. मग बघा काय म्हणलेलं आपल्याला इथं, आपल्याला तिथं दाखवायचं आहे Sn इज इक्वल टू n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू डी. फर्स्ट सम ऑफ फर्स्ट p प्लस क्यू टर्म इज इक्वल टू, म्हणजे यांच्या ठिकाणी काय येणार तुम्हाला p प्लस क्यू दाखवायचं आहे. कारण बघा सम ऑफ फर्स्ट p प्लस क्यू टर्म, तर यांच्या ठिकाणी काय लिहिणार p प्लस क्यू. मग काय आला तुमचा यांच्या ठिकाणी p प्लस क्यू डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट 2a प्लस, यांच्या ठिकाणी काय लिहितात p प्लस क्यू मायनस 1 इंटू काय आला डी. लक्ष द्या लक्ष द्या लक्ष द्या, इकडे बघा आला क्वेश्चनचा आन्सर आला बघा 2a प्लस, बघा लक्ष द्या 2a प्लस इन ब्रॅकेट p प्लस क्यू मायनस डी इज इक्वल टू 0. इक्वेशन नंबर 1 काय सांगतोय 2a प्लस p प्लस क्यू मायनस 1 इंटू डी इज इक्वल टू काय 0 आहे. म्हणजे ही टोटल टर्म कोणाला इक्वल दाखवली मी 0 ला. तर इक्वेशन नंबर 1 वरून याच्या जागी मी काय लिहू शकतो 0 लिहू शकतो. म्हणजे मी इथं लिहू शकतो फ्रॉम इक्वेशन 1 वरून लिहू शकतो सम ऑफ p प्लस क्यू इज इक्वल टू p प्लस क्यू अपॉन 2 इंटू काय आला तुमचा 0. कारण की टोटल टर्म कोणाला इक्वल आहे 0 ला. आणि 0 ला कोणत्याही टर्म न जर मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येतो तुमचं 0. म्हणजे आपल्याला हेच प्रूव्ह करायचं होतं सम ऑफ फर्स्ट p प्लस क्यू टर्म इज इक्वल टू 0. ज्यांना लिहायचंय त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. समजलं का, लक्ष द्या, प्रश्न समजला का, थंब दाखवा एकदा सगळ्यांनी, यस म्हणा, चला यस म्हणा सर्वांनी. चला ज्यांना लिहायचं त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. चला चला बघा लक्ष द्या. नेक्स्ट क्वेश्चन, आजचा लास्ट क्वेश्चन आहे आपला. ऍक्टिव्हिटी तुम्ही करू शकता. हाही 4 मार्काचा 2024 ला प्रश्न आलेला. दोन्ही क्वेश्चन सारखेच आहेत. ज्यांना अगोदरचा क्वेश्चन समजला नाही, थोडीशी अडचण आलेली, त्यांनी हा क्वेश्चन वर लक्ष द्या. हा समजला की दुसरा समजेल. बघा लक्ष द्या काय म्हटले बघा. आपल्याला काय काय दिले बघा. इफ पहिला एसएन चा होता, याच्या अगोदरचा क्वेश्चन कशाचा होता एसएन चा, आणि हा क्वेश्चन कशाचा आहे तुमचा टीएन चा आहे. काय म्हणले इफ एम टाइम्स, टाइम्स म्हणजे काय रे मल्टिप्लिकेशन, एम टाइम्स, बघा एम टाइम्स द एमथ टर्म, एम टाइम्स द एमथ टर्म of an AP is equal to the is equal to n times the nth term, then show that m plus nth term of the AP is 0. म्हणजे अगोदर जसा क्वेश्चन दाखवलाय तोच क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा. समजायले, पहिला क्वेश्चन जसा सॉल्व्ह करायचा. आपल्याला काय म्हटलं बघा m times the m times the m term is equal to the n, काय म्हणलेलं आहे n times the n term. हे आपल्याला गिवन दिलेले आणि आपल्याला शो दॅट म्हणलंय m प्लस n टर्म इज इक्वल टू 0. म्हणजे आपल्याला गिवन काय दिलेले रे, गिवन आपल्याला हे दिलेले आणि याच्यावरून कोण दाखवायचे तुम्हाला टी m प्लस n टर्म इज इक्वल टू 0. ही टर्म जर 0 दाखवायची तर एस एन चा फॉर्म्युला काय, सॉरी टीएन चा फॉर्म्युला काय टीएन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी, बरोबर आहे. तर टीएन नंबर काय दिलेत आपल्याला आता एम प्लस एन दिले, तर टी एम प्लस एन टर्म 0 दाखवायची तर ए ला ए, यांच्या जागी काय येणार तुमचं एम प्लस एन टर्म, नंबर याचे ते अल्फाबेट आलेले काय एम प्लस एन मायनस 1 इंटू डी. म्हणजे टोटल टर्म आपल्याला काय दाखवायचे तिथं आता 0 दाखवायचे. पहिल्यांदा जसा क्वेश्चन आपण दाखवलेला आहे
त्याच पद्धतीने आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. समजाले? मी टोटल टर्म काय दाखवणार आहे तिकडे तुम्हाला 0 दाखवणार. ती कशी दाखवता येते बघा. ही टोटल टर्म 0 दाखवता येते आपल्याला. बघा, आपल्याला गिवन काय दिलेलं आहे? चला बघा, क्वेश्चन नंबर हा समजला नाही का? बघा, लक्ष द्या, परत सांगतोय, व्यवस्थित लक्ष द्या. आपल्याला प्रश्न काय दिला पहिल्यांदा हे समजून घ्या बाळांनो. आपल्याला म्हणलं m टाइम्स, टाइम्स म्हणजे काय? मल्टिप्लिकेशन. m टाइम्स द mth टर्म इज इक्वल टू, कोणाला इक्वल आहे? तर n टाइम्स द nth टर्मला इक्वल आहे. आणि आपल्याला देन शो दॅट म्हटलंय की m प्लस n टर्म इज 0 दाखवायची. म्हणजे आपल्याला काय दाखवायची? टी m प्लस nth टर्म इज इक्वल टू काय दाखवायचं तुम्हाला? 0 दाखवायचं. हे कसं 0 दाखवता येतं बाळांनो? तर बघा, आपल्याला टी m टर्म कोणती माहितीये का? माहित नाही ना. मग आपण टी m टर्म फाइंड आउट करून घेऊ. टी n कोणती टर्म आहे ती फाइंड आउट करून घेऊ. आणि आपल्याला शेवटी हे 0 दाखवायचंय. म्हणजे हा फॉर्म्युला कोणता येईल तुमचा? टी चा. मग काय येईल तुमचा? टी एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. टी एम प्लस एन टर्म आपल्याला म्हटलंय शो दॅट एम प्लस एन टर्म ही 0 दाखवायची. मग ए किती माहितीये का? नाही. ए प्लस एनच्या ठिकाणी काय येईल तुमचा? एम प्लस एन मायनस 1 इंटू डी. तर मी ही टोटल टर्म या गिवन वरून आता याच्या अगोदरचा क्वेश्चन जसा सॉल्व्ह केलाय आपण, हे कसं 0 दाखवलंय तसं मी परत 0 दाखवणार आहे. प्रश्न समजल्याच्या नंतर कळ की टोटल टर्म 0 दाखवणार आहे. मग काय आला? टी एम प्लस एन टर्म इज इक्वल टू काय आलं तुमचं? 0. आता सांगा समजलं का? चला ओके, नेक्स्ट बघा. आता आपल्याला काय काय दिलेलं आहे मी ते लिहून घेतो. गिवन काय दिले आपल्याला? गिवन दिलेलं आहे m टाइम mth टर्म इज इक्वल टू n टाइम्स nth टर्म. आणि टू प्रूव्ह करायचे आपल्याला प्रूव्ह करायचे टी एम प्लस nth टर्म इज इक्वल टू काय दाखवायचं आहे? 0. याचं सोल्युशन काय येईल बघा. चल यस ओके छान. बघा लक्ष द्या, आता कसं सॉल्व्ह करायचं याचं सोल्युशन. मग एम टर्म कोणती माहिती का रे तुम्हाला? मी पहिल्यांदा लक्ष द्या आता. टी एम टर्म इज इक्वल टू आपल्याकडे फॉर्म्युला काय? टी एन चा फॉर्म्युला टी एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. पण टी टर्म कोणती माहितीये का? नाही, ती काढतो. टी एम इज इक्वल टू ए प्लस ए आणि डी माहित नाही, जशाच तसं. तर एनच्या जागी काय येणार तुमचं आता? एम. कारण की टी एम टर्म फाइंड आउट करायला होती. एम मायनस 1 इंटू काय आला? डी. त्याच पद्धतीनं टी एन इज इक्वल टू ही टी एन टर्म माहिती का? नाही, टी एन टर्म फाइंड आउट करायला होती. तर टी एन ची टर्म काय येईल? फॉर्म्युला आहे तोच आहे, ए प्लस काय आला तुमचा? एन मायनस 1 इंटू काय आला तुमचा? डी. आणि आपल्याला गिवन मध्ये काय दिलंय? गिवन मध्ये दिलेलं आहे एम टाइम एम टर्म इज इक्वल टू एन टाइम्स एन टर्म. परत तिकडे जसं सॉल्व्ह केलंय त्याच क्वेश्चनला आपल्याला ह्याच पद्धतीनं सॉल्व्ह करायचं. बघा लक्ष द्या, आता लक्ष द्या इकडं सर्वांनी. बघा एम, आता एम टर्म माहित झाली आपल्याला. एम ला एम जशाच तसं इंटू एम तर टर्म किती आली तुमची? एम टर्म किती आलेली आहे? एम टर्म किती आलेली तुमची? बघा एम टर्म आलेली तुमची ए प्लस एम मायनस 1 इंटू डी. तर ही टर्म कोणाला इक्वल आहे? एम टाइम्स एम टर्म इज इक्वल टू एन ला एन टाइम्स एन तर टर्म किती आलेली? ए प्लस एन मायनस 1 इंटू काय आला तुमचा? डी. ओके, समजायले का? बघा थंब द्या एकदा, समजत असेल तर थंब द्या. काही नाही, कंडिशन लिहिलेत एम टर्म आणि एन टर्म फाइंड आउट केली आणि याला सॉल्व्ह करायचं. याच्या अगोदरचा क्वेश्चन जसा 12 सॉल्व्ह केलाय ऍज इट इज जशाच तसा सॉल्व्ह करायचा आपल्याला. बघा काय आला? एम न मल्टिप्लाय करून घेतो ब्रॅकेटच्या बाहेरच्या संख्येने ब्रॅकेटच्या आतमधल्या टर्मला. एम इंटू ए काय आला तुमचा? एम ए प्लस एम न ह्या ब्रॅकेटला सॉल्व्ह करतो एम इन ब्रॅकेट एम मायनस 1 इंटू डी इज इक्वल. सेम त्याच पद्धतीने एन ब्रॅकेटच्या आतमधल्या टर्मला एन इंटू ए काय आला तुमचा? एन ए प्लस एन ह्या ब्रॅकेटला एन इन ब्रॅकेट एन मायनस 1 इंटू काय आला? डी.
लक्ष द्या इकडं. परत काय अगोदर जी प्रोसेस केलेली तीच प्रोसेस फॉलो करायची आपल्याला. काय आलं? एम ए प्लस एम इंटू एम एम स्क्वेअर एम इंटू 1 एम, याला ब्रॅकेट करतो आणि हा डी जशाच तसा इज इक्वल टू एन ए जशाच तसा प्लस हा एन ब्रॅकेटच्या आतमधल्या टर्मला मल्टिप्लाय करतो. एन इंटू एन काय आला? एन स्क्वेअर मायनस एन इंटू 1 एन, यालाही ब्रॅकेट करतो. काय आला? डी. काय केलंय? एम ना मल्टिप्लाय केलंय. समजत असेल तर तम दाखवा. यस, ओके, छान. बघा परत सॉल्व्ह करू. काय आला? एम ए प्लस आता डी न मल्टिप्लाय करतो. आता डी न मल्टिप्लाय करायचं म्हटल्यात नंतर ब्रॅकेट मधल्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करावं लागेल. एम स्क्वेअर इंटू डी काय आला? एम स्क्वेअर डी मायनस एम इंटू डी काय आला? एम डी. ओके, इज इक्वल टू ही टर्म जशी असते एन ए प्लस आता डी न परत ह्या आतमधल्या टर्मला मल्टिप्लाय करा. डी इंटू एन स्क्वेअर एन स्क्वेअर डी आला मायनस डी इंटू एन काय आला? एन डी. ओके, इथपर्यंत समजलं. 12th नंबरचा क्वेश्चन ज्या पद्धतीनं बाळांनो आपण सॉल्व्ह केलाय त्याच पद्धतीनं क्वेश्चन सॉल्व्ह करायचं. ओके, नेक्स्ट बघा. आता काय येतो? ह्या सर्व टर्म एका साईडला घेतो सारख्या. इथं ए इथं एक सारखे व्हेरिएबल आले ए आणि ए. काय आला तुमचा? लक्ष द्या. एम ए हा प्लस इकडे येऊन काय झाला? मायनस एन ए. याला अगोदर घेतलं. नंतर लक्ष द्या दुसरी टर्म कोणती आहे तुमची? इथं प्लस एम स्क्वेअर डी. लक्ष द्या व्यवस्थित. जशी असतं ती इथं स्क्वेअर येते. स्क्वेअर वाली टर्म याच्या शेजारी घ्यायची. मग हा प्लस इकडे येऊन काय झाला? मायनस एन स्क्वेअर डी. मग इकडं कोणती राहिलेली? मायनस एम डी. आणि हा मायनस एम डी इकडे येऊन काय झाला? प्लस एन डी. आणि इकडं काय नाही म्हणजे रिमेनिंग काय राहिला तुमचा? 0. समजलं का रे? समजलं का? ओके, चला लक्ष द्या. छान, रिपीट. ओके, बघा काय केलंय आपण. बघा ह्या टर्म सगळ्या इकडे घेतल्यात. मग इथं ए च्या टर्म एका जागी घेतल्यात, स्क्वेअर वाल्या टर्म एका साईडला घेतल्यात आणि ही एम डी आणि डी वाल्या टर्म एका साईडला घेतल्यात. एम ए जशाच तसा हा प्लस एन ए इकडे येऊन काय झाला? मायनस. मग ही टर्म जशाच तशी घेतली एम स्क्वेअर डी. मग स्क्वेअर वाली टर्म हा प्लस इकडे येऊन काय झाला? मायनस. आणि इकडे राहिलेला मायनस एम डी जशाच तसा. मग एन डी डी वाल्या टर्म घेऊन हा मायनस इकडे येऊन काय झाला? प्लस. ह्या साईडच्या टर्म सर्व इकडे आल्यात म्हणजे इकडं काय नाही म्हणजे काय राहिला? 0. आता याला सॉल्व्ह करा. अगोदरचा क्वेश्चन सारखाच आहे. इथून कॉमन काय काय निघेल बघा बरं. इथून कॉमन ह्या टर्म मधून ही एक टर्म आहे आणि ही एक टर्म. इथून कॉमन काय निघेल आपल्याला बघायचं. दोन्हीकडे ए. तर मी इथून बघा ए कॉमन काढू शकतो. काय आला तुमचा? ए. तर इथं कोण राहिला तुमचा ब्रॅकेटमध्ये? एम मायनस एन. इथून ए भेटला. इथून कोण कॉमन निघेल? दोन्हीकडे पण डी आहे. तर मी इथून डी कॉमन काढतो. इथं प्लस आहे म्हणून प्लस घेतला. ब्रॅकेटमध्ये कोण राहिलं? एम स्क्वेअर मायनस एन स्क्वेअर. इथून बघा या दुसऱ्या टर्म मधून बाळांनो दुसऱ्या टर्म मधून मी डी कॉमन काढला तर इथं राहिला एम. एम चा स्क्वेअर मायनसला मायनस एन चा स्क्वेअर. इथून कॉमन काय निघेल बघा. पहिल्यांदा काय काढलं होतं रे आपण? बघा लक्ष द्या. पहिल्यांदा परत हायलाइट करतो. इथं लक्ष द्या. इथं परत हायलाइट करतो. लक्ष द्या. ह्या टर्म मधून काय कॉमन निघेल बघा. इथून कॉमन काय निघेल? चला येस, ओके. मला सांगा ह्या टर्म मधून कॉमन काय निघेल? 12 नंबरच्या क्वेश्चनला काय केलं तरी इथून कॉमन कोण काढला होता आपण? इथून बघा कुठून कॉमन ह्या बघा इथून कॉमन कोण काढला होता? मायनस डी. ऍज इट इज सेम तसा इथून कोण काढायचा तुम्हाला? मायनस डी. एक संख्या मायनस असेल तर तुम्ही मायनस कॉमन काढायचा. इथून कोण निघाला तुमचा? लक्ष द्या. हा ब्रॅकेट जशाच तसा ब्रॅकेट क्लोज. इथून मायनस डी कॉमन काढला तर इकडे कोण राहिला तुमचा? या टर्म मधून डी कॉमन काढला इथं राहिला एम मायनस गुणिले प्लस मायनस आणि हा डी जशाच तसा. सॉरी डी नाही डी कॉमन काढलेला. इथं कोण राहिला तुमचा? एन इज इक्वल टू काय आला तुमचा? 0. आलं? ओके, छान. मग बघा आता इथं मी याचं एक्सपान्शन करून घेतो. काय आला? ए इन ब्रॅकेट
एम प्लस एम मायनस एन प्लस डी इन ब्रॅकेट. आता इथं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचं एक्सपान्शन यूज करू शकतो, जसं की आपण ह्या क्वेश्चनला सॉल्व्ह केलं तर इथं पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर, एकदा प्लस एकदा मायनस. मग त्याच पद्धतीने इथं काय येईल तुमचा एम प्लस एन आणि सेकंड ब्रॅकेट एम मायनस एन मायनस डी, हा जशाच तसा एम मायनस डी इज इक्वल टू काय आला 0. समजायले? आता लक्ष द्या. आता इथं परत काय कॉमन निघेल बघा. ही फर्स्ट टर्म झाली, सेकंड टर्म आणि थर्ड टर्म. काय निघेल? इथं एम मायनस एन आहे, इथं एम मायनस एन आहे, इथं एम मायनस एन आहे. तर मी इथून परत एम मायनस एन कॉमन काढू शकतो. तर एम मायनस एन जर कॉमन काढला तर काय राहिला बघा, या पहिल्या टर्म मधून एम मायनस एन कॉमन निघाला तर इथं कोण राहिला ए प्लस ला प्लस, एम मायनस एन कॉमन निघाला तर इथं कोण राहिला डी इन ब्रॅकेट एम प्लस एन ब्रॅकेट क्लोज, हा मायनस ला मायनस, हा एम मायनस एन कॉमन निघालेला तर इथे रिमेनिंग राहिला फक्त डी. ओके, ब्रॅकेट क्लोज इज इक्वल टू काय आला 0. मग परत अगोदर काय केलं तर नंतर लक्ष द्या, हा पी मायनस क्यू इकडे जाऊन कुठे गेलता डिव्हिजनला, आताही आपल्याला तेच करायचंय. हा एम मायनस एन इकडे जाऊन कुठे जाणार डिव्हिजनला, मल्टिप्लिकेशन मधला. मग आता काय आलं तुमचं, लक्ष द्या इकडं, ए प्लस डी इन ब्रॅकेट एम प्लस एन मायनस डी इज इक्वल टू 0 डिवायडेड बाय काय आला तुमचा एम मायनस एन. आणि झिरोला कोणत्याही संख्येने डिवाइड केलं तर आन्सर काय येतं 0. म्हणजे काय राहिला तुमचा ए प्लस डी इन ब्रॅकेट एम प्लस एन मायनस डी इज इक्वल टू काय आला 0. पण आता लक्ष द्या, इथं काय रे दोन्ही टर्म मध्ये कोण आहे तुम्हाला, इथं इथून अजून आपण कॉमन काढू शकतो, इथून नाही, ह्या दोन टर्म मधून. इथं काय राहिला तुमचा ए जशाच तसा ए प्लस, इथं ए प्लस. लक्ष द्या, यस ओके. बघा इथंही पहिल्या टर्म मध्ये डी आहे आणि दुसऱ्या टर्म मध्ये डी आहे, म्हणजे इथून मी कॉमन कोण काढू शकतो परत डी. पण ही डी पहिल्यांदा न काढता कुठं काढतो मी शेवटला, डी कॉमन काढला तर इथं पहिल्या टर्मला कोण राहिला एम प्लस एन मायनस, हा डी कॉमन काढला म्हणजे इथं रिमेनिंग काय नाही राहिला, म्हणजे काय राहिला 1 इज इक्वल टू काय आलं तुमचं बघा, इज इक्वल टू काय आला 0. याला इक्वेशन नंबर 1 नाव देतात. म्हणजे आपल्याला व्हॅल्यू कोणाची आली ए प्लस सेकंड ब्रॅकेट एम प्लस एन मायनस 1 इंटू डी इज इक्वल टू 0. आणि आपल्याला क्वेश्चन काय म्हणलाय, शो दॅट द एम प्लस एन टर्म ऑफ अन एपी इज 0. म्हणजे एम प्लस एन टर्मची टर्म ही काय तुमची 0 आहे. म्हणजे आपल्याला प्रूव्ह काय करायचंय, आपल्याला प्रूव्ह करायचंय, तर आपल्याला प्रूव्ह करायचंय टी एम प्लस एन टर्म इज इक्वल टू 0 दाखवायचं. कशी दाखवता येईल आपल्याला बघा, मी काढतो फॉर्म्युला काय, टी एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. तर कोणती टर्म दाखवायची एम प्लस एन टर्म, तर टी एम प्लस एन टर्म इज इक्वल टू एनच्या जागी काय दाखवायचं, ही टर्म 0 दाखवायची. तर एनच्या ठिकाणी काय एम प्लस एन, तर जिथं जिथं एन दिसेल तिथं काय ठेवायचंय एम प्लस एन. ए ला ए प्लस एनच्या ठिकाणी काय येईल एम प्लस एन मायनस 1 बरोबर इंटू काय आला तुमचा डी. पण इकडे लक्ष जर बघितलं बाळा, इक्वेशन नंबर 1 ए प्लस एम प्लस एन मायनस 1 इंटू डी इज इक्वल टू काय रे 0. इक्वेशन नंबर 1 ही टोटल टर्म कोणाला इक्वल आहे 0 ला, तर या टोटल टर्मच्या जागी काय लिहू शकतो मी 0. म्हणून इथं लिहितो फ्रॉम इक्वेशन 1 वरून मी सांगू शकतो टी एम प्लस एन टर्म इज इक्वल टू ह्या टोटल टर्मच्या जागी काय येईल 0. आणि आपल्याला हेच प्रूव्ह करायचं होतं टी एम प्लस एन टर्म इज इक्वल टू 0. ज्यांना लिहायचं त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. हा आता काही जणांना 12 क्वेश्चन रिपीट करायचा आहे, ॲज इट इज सेम. याला जसं सॉल्व्ह केलंय सेम ह्याच मेथडनं आपल्याला सॉल्व्ह करायचं. फक्त इथं टी एन यूज केलाय, तिथं काय करायचं तुम्हाला एस एन यूज करायचं. ओके, आता 14 नंबरचा क्वेश्चन राहिलेला आहे, तो तुमचा हा ऍक्टिव्हिटी बेस आहे बघा. ऍक्टिव्हिटी बेस हा तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. तर आजच्या लेक्चरला आपण इथंच थांबू. जर व्हिडिओ जर आपला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.